रत्नागिरी आवृत्तीच्या या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज हा जो गप्पा टप्पांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, मला वाटतं आपल्या तरुणभारतच्या इतिहासामध्ये आम्ही ही पहिल्यांदा सुरुवात करतोय। या कार्यक्रमामध्ये खरं तर 3 डॉक्टर्स आलेले आहेत आणि हे 3 पिलर्स आहेत। कारण मी सिंधुदुर्गमध्ये काम करतो, मी अगदी जवळनं बघितलंय की ही यंत्रणा कशा पद्धतीने सुसंवाद साधून काम करते आणि सगळ्यात हॅट्स ऑफ तुम्हा सगळ्यांना की कोरोनाचं संकट बऱ्याच याच्यात कमी करण्याचं काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे तुमच्यासाठीच आहे, यांच्यासाठी खरं तर सगळ्यांकडनं आपल्या सहकार्याकडे टाळ्या घ्याव्या। तर थँक्स टू यू। तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की पत्रकारांचं सुद्धा योगदान खरोखरच खूप मोठं आहे। मी त्याच्या अगोदर इंट्रोडक्शन करते। या पत्रकारांनी सुद्धा जसं तुम्ही डॉक्टर, जसं पोलीस, जसे महसूलचे लोक यांनी काम केलं, कोरोना काळात बाहेर पडून काम केलं, तसंच आमच्या पत्रकारांनी आणि पत्रकार फील्डवर असलेले पत्रकार आणि इतर सहकारी जे टेक्निकल आमच्या ऑफिशियल काम करतात, बरेच पत्रकार या कोरोनामध्ये सफर झाले, पॉझिटिव्ह झाले, त्यांच्या फॅमिलीत पॉझिटिव्ह झाल्या। अशाही परिस्थितीत जसं तुम्ही काम केलं तसं आमच्या लोकांनी काम केलं। हॅट्स ऑफ आमचे सगळे सहकारी। कालच सिंधुदुर्ग एडिशनचा वर्धापन दिन झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुंबई विद्यापीठाचे सगळ्यात यंगेस्ट कुलगुरू म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माजी कुलगुरू डॉक्टर संजयजी देशमुख यांना आम्ही बोलावलं होतं, इन्व्हाइट केलं होतं। ते एकमेव गेस्ट होते त्यावेळी आणि त्यांनाही विषय हाच दिलेला, कोरोना नंतर, कोरोनाच्या वेळी काय झालं, कोरोना नंतरचं जग कसं असेल। आजचा जो सप्लिमेंटचा विषय आहे सेम तो ते त्यातले तज्ञ आहेत आणि एज्युकेशन मधलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कमिटीमध्ये ते काम करतात। ते एज्युकेशन कसं असेल भविष्यात जे आपल्या समोर आता मोठा प्रश्न आहे, नवीन शिक्षा नीती कशी आहे वगैरे वगैरे याच्यावर झालं। पण आज खऱ्या अर्थाने या कोरोना काळात ज्यांनी समाजाला आधार देण्याचं काम केलं, असंख्य लोकांचे प्राण वाचवले, स्वतःचे जीव धोक्यात घातले आणि त्याचबरोबर बऱ्याच, मला माहिती आहे, बऱ्याच पोलीस लोकांचे बळी गेले, बऱ्याच डॉक्टर्स लोकांचे, सिस्टर्स लोकांचे बळी गेले। एवढं मोठं योगदान या लोकांनी दिलं। आज तुम्ही लोक सगळे आहात सर, आम्ही तुम्हाला टप्प्याटप्प्याने अधूनमधून असे प्रश्न विचारणार आहोत। त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी बसलेले आहेत। हा नेहमीची पत्रकार परिषद नाही, तुम्ही विचारलं की आजही तुम्ही सोडत नाही, पण हा एक आज सगळा एकत्र एकावेळी काम केलं परिवाराचा आज गप्पा टप्पा आहे। यामध्ये असं पुढे दिलखुलासपणे बोलायचं आहे, तुम्ही आम्हाला अपेक्षित आहे। आमची लोक सुद्धा तुम्हाला प्रश्न दिलखुलासपणे विचारणार आहेत। मॅडम, मी तुम्हाला पहिला एक प्रश्न असा विचारतो की ज्यावेळी कोरोना येणार म्हणून ज्यावेळी सगळं यंत्रणा तयार होती, सगळेच गडबडलेले होते, कारण त्यात आम्ही पण एक पार्ट होतो की कशी ट्रेनिंग द्यायची, काय ट्रेनिंग, प्रत्येक डॉक्टर्स, प्रत्येक सिस्टर्स, प्रत्येक कर्मचारी पण घाबरलेला होता। कोविडच्या वॉर्डमध्ये काम करायला सुद्धा तुझी ड्युटी नको, माझी ड्युटी नको, प्रत्येक जण घाबरत होता। पोलीस डिपार्टमेंटमध्ये आम्ही बघितलं की आमच्या तिकडच्या एसपीनी पहिल्यांदाच वॉर्निंग केलं की बाबा 50 वर्षावरचे किंवा ज्यांना काही आजार आहेत अशा कर्मचाऱ्यांना स्टेशनच्या ड्युटी, बाकीच्यांना फील्डवर घ्यायचं वगैरे वगैरे सगळं चालू होतं। कोणालाही कोविड संदर्भात, कोविड कसा असणार, ट्रीटमेंट कशी असणार, फारसं काही माहीत नव्हतं, कोणी प्रिपेअर्ड नव्हते। अशा वेळी तुमच्यावर जबाबदारी होती आणि अशा वेळी ज्यावेळी रत्नागिरीमध्ये उपचाराकरिता पहिला पेशंट, म्हणजे आम्ही सुद्धा सगळी मीडिया एवढा टेन्स मध्ये होतो की पहिला पेशंट कोण येणार, कसा असेल, त्याच्यामुळे काय होणार। पहिला पेशंट ज्यावेळी येतोय असं तुम्हाला समजलं, त्यावेळेचं वातावरण कसं होतं किंवा तुमची मेंटॅलिटी कशी होती? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना 25व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा। मार्च महिन्यामध्ये चायनामध्ये नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोरोना आपल्याला दिसत होतं। बरेच व्हायरल मीडियावर व्हायरल मेसेजेस येत होते, तेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं होतं व्हिडिओमध्ये की काय हॅवोक तिथं चाललं होतं, पूर्ण कॅओस होतं तिथं सगळं। तर त्या थोडीफार आयडिया होती। खरं आमच्या मनामध्ये एक असं विचार होता की इंडिया थोडंसं इथं गरम वातावरण आहे, त्यातलं त्यात रत्नागिरीचं तर उष्ण आहे समुद्रकिनारा असल्यामुळे, इकडे कोरोना येणार नाही। आणि ते नोव्हेंबर डिसेंबर कोल्ड वेदर होतं, थंडी, विंटर, तर तिथं ते कोरोना होतं, तर इंडियामध्ये येणार नाही ह्या मानसिकतेमध्ये आम्ही होतो। आणि नेमकं मार्च महिन्यामध्ये एक पहिला पेशंट आला। मी ENT सर्जन आहे, त्याच्यामुळं
स्वाईन फ्लूमध्ये मी काम केलेली आहे, भरपूर स्वॅब घेतले होते, त्याच्यामुळे सगळ्याच्या लक्षात होतं की फुले मॅडमनी स्वॅब घ्यायचं. पी किट नव्हतं. मी चायनाचं पेशंट आणि दुबईमधले पेशंट बघितले होते, सगळे पी किट घालून वापरायचे. ते पी किट नव्हतं, काही नव्हतं. हे सर्जिकल मास्क होतं आणि चष्मा असायचा आमच्याकडे. HIV किट होतं. तर मी ते HIV किट घातले आणि मी पण घाबरत गेले. तर पहिले पेशंटला बघितलं, तो ब्रेथलेस होता, त्याला श्वास घ्यायला त्रास होता आणि त्याला आम्ही ऑक्सिजनवर ठेवलेला होता. तो दिल्लीहून प्रवास करून आलेला होता आणि तुम्ही स्वॅब घ्यायचं, मला लेखी पत्र काढलेलं होतं. तर मी द्विधा मनस्थितीमध्ये होते, काय करायचं, नाविलाज होतं. बाकी सगळे घाबरत होते, कोणी जायला पुढं तयार नव्हतं. तर शेवटी माझी जबाबदारी होती, एक मी सिनियर डॉक्टर आहे इथं आणि 2 वर्षापूर्वी मी सिव्हिल सर्जन म्हणून जबाबदारी सांभाळल्या होती, म्हणून मी नाही म्हणू शकले नाही आणि मी ते स्वॅब घेतलं. पेशंटला धीर दिलं. त्यांचे मिसेस पण खूप घाबरलेले होते की मॅडम काय करायचं. म्हटलं सगळ्यात प्रथम मी त्यांना बोलले की तुम्हाला कोरोना नाही, भारतात अजून रत्नागिरीत तरी आलेला नाही, तुम्ही घाबरू नका, तुम्ही शांत राहा. आणि त्याच्यानंतर मी त्यांचं सगळं ट्रीटमेंट बघितलं, स्वॅब घेतलं, व्यवस्थित पाठवून दिलं. आणि सिम्टम्स वाईज तर ते वाटत नव्हते, बट संशय होतो आणि लकीली ते स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आलं. तेव्हा मी पण सुस्करं सोडली. असं आहे. खरं तोपर्यंत माझ्या मनात पण भीती होती. सर, आपल्याला एक प्रश्न मी विचारतोय. आपल्या मिसेस मॅडम सुद्धा CEO आहेत. मी असं ऐकलं, मी सिंधुला पण मी असं ऐकलं यांच्याकडनं ज्या बातम्या वाचतोय की त्यांचं सुद्धा या कोरोना रोखणं फार मोठं योगदान. खरं तर आज त्या पण पाहिजे होत्या, म्हणजे आणखीन जरा मजा आली असती की जाणून घ्यायला. त्या आणि तुम्ही तुझा पहिल्यांदा सुरुवातीला पेशंट डॉक्टर पण होता. कोरोनाचा तुम्ही 2 महिने झाले इकडे आलात, पण हा काळ चालू आहे. एक जरा थोडा मी वेगळा प्रश्न विचारतोय की तुम्ही आता IPS ऑफिसर झालाय. कोरोना हे जी फाईट चालते, जी यंत्रणा फाईट करते सगळं, त्याच्यात पोलीस डिपार्टमेंटचाही रोल मोठा आहे. पण तुम्हाला या काळात डॉक्टर व्हायला आवडलं असतं की SP म्हणून पोलीस कंट्रोलिंग करायला आवडलं असतं? खूप अवघड प्रश्न तुम्ही विचारला आहे मला. नॉर्मली एक्चुअली ये जो प्रश्न था, ये जब मैं डॉक्टर से छोड़ के सिविल सर्विसेज में आना चाहता था, दैट वाज अ बेसिक क्वेश्चन जो मेरे सामने था कि एज डॉक्टर भी मुझे बहुत अपॉर्चुनिटीज थी. कोई भी डॉक्टर, जैसे आप सभी देख रहे हैं, 2 एग्जाम्पल्स अपने सामने हैं जिन्होंने बहुत बड़ा कंट्रीब्यूशन किया है अभी. बट इन जनरल अगर मैं जनरली बोलूं तो मुझे लगता है कि मुझे डॉक्टर होते हुए IPS होने का बहुत फ़ायदा होगा, स्पेशली ड्यूरिंग दिस कोरोना टाइम. क्योंकि पुलिस का रोल आप सभी ने देखा. हमारे जो सभी रैंक्स के ऑफिसर्स ने बहुत बढ़िया काम किया. बट एट द सेम टाइम उनको संभालने के लिए एज डॉक्टर, एज देयर सीनियर डॉक्टर, क्या क्या चीज़ों की ज़रूरत होनी चाहिए, क्या क्या करना चाहिए, ताकि उनके मन में जो क्वेश्चंस हैं वो कम हो जाए और उनको लगे कि हम प्रिपेयर्ड हैं. जब ये सारा शुरू हुआ तो उस टाइम पे मैं गढ़चिरौली में काम कर रहा था. तो गढ़चिरौली में मुझे ऐसा लगता है कि बीइंग डॉक्टर, हमने सबसे पहले जो अपने फोर्स के लिए रिस्पॉन्स चाहिए वो बहुत पहले से तैयारी करके रख ली थी. गढ़चिरौली की परिस्थिति थोड़ी सी डिफरेंट है, वहाँ पे चीज़ें जल्दी पहुँच नहीं पाती हैं. दूसरा, वहाँ पे मिलके काम करना बहुत पड़ता है. जब आप एंटी नक्सल ऑपरेशन के लिए जाते हैं तो आप एक बंदा नहीं जा सकता वहाँ पे, जहाँ 4 बंदे खड़े नहीं हो सकते हैं. आपको कम से कम 30 की संख्या में, 60 की संख्या में, 100 की संख्या में जाना पड़ता है. तो वहाँ पे जो भी एक्टिविटी है वो ग्रुप एक्टिविटी है. तो इस सेंस में ये एप्रीहेंशंस और भी थी. तो बीइंग डॉक्टर मुझे लगता है कि मैं अपनी फोर्स को पहले से प्रिपेयर कर पाया. वहाँ पे 5000-6000 की संख्या डायरेक्ट है और 30,000 लोगों के लिए वी आर रिस्पॉन्सिबल देयर, विच आर फाइटिंग देयर इन द जंगल्स अगेंस्ट नक्सल्स. तो मुझे लगता है कि सभी फोर्स को तैयार करने में मुझे क्या चाहिए, कैसा चाहिए, क्या ध्यान में रखना चाहिए, वो सारी चीज़ मैं एडवांस में कर पाया, जिससे फोर्स की एप्रीहेंशंस कम हुई. और मुझे लगता है कि वी वर सक्सेसफुल आल्सो इन कंटेनिंग कोरोना इन सच अ बिग फोर्स. सो इट्स नॉट अ क्वेश्चन के इस टाइम पे मुझे डॉक्टर होना चाहिए था या पुलिस में होना चाहिए था. मुझे लगता है कि डॉक्टर पुलिस का जो कॉम्बिनेशन इस टाइम मुझे बहुत ज़्यादा फायदेमंद हो.
सर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो तर तुम्ही ICU मध्ये एवढ्या क्रिटिकल पोझिशनमध्ये असलेल्या पेशंटवर उपचार केले. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 5,000 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट सापडले. 8,400. तर हे हा सगळा वाढता आकडा किंवा बघताय किंवा मृत्यूचा दर इकडचा मृत्यूचा दर बघता तुमच्या या अनुभवातून जी चालू आहे उपचार पद्धत ट्रीटमेंट त्यात बदल करावासा वाटतो का किंवा बदल काय करावासा वाटतो? कसं आहे की आजार पण नवीनच आहे. आजाराबद्दलची जी माहिती जशी जशी प्रत्येक ह्याच्यातल्या ज्या शिखर संस्था असतात त्या गोळा करत असतात त्यांच्या रिसोर्सेसच्या अनुसार आणि त्याप्रमाणे जे सगळ्या देशभरात अप्लाय करता येतील अशा प्रकारची उपचार पद्धती करण्यासाठी मार्गदर्शक सूचना आम्ही त्यांना गाईडलाईन्स म्हणतो. तर त्या ट्रीटमेंट गाईडलाईन्स डिक्लेअर करत असतात. मग एम्स डिक्लेअर करते, ICMR डिक्लेअर करते आणि त्या लोकल ॲडमिनिस्ट्रेशनपर्यंत त्या पोहोचवतात आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट झाली पाहिजे. असं आपला प्रयत्न कसं असतं त्यात थोडाफार फरक पडू शकतो की प्रासंगिक उपलब्धता आहे की नाही. की आता पहिल्यांदा हाय फ्रिक्वेन्सी नेझल ऑक्सिजन आपल्याकडे उपलब्धच नव्हते तर तेव्हा मग आम्ही म्हणून काय पेशंटची ट्रीटमेंट थांबली नाही. ऑक्सिजन हाय फ्लो द्यायला पाहिजे म्हटल्यानंतर वी यूज टू गिव्ह जेवढा मॅक्झिमम पॉसिबल एफर्ट करता येतो तो तर करतोच. परंतु गाईडलाईन्स आपण आपल्याला तेवढा कष्ट करावे लागत नाहीत. आपल्यासाठी ह्या रुग्णाला अशा प्रकारचे उपचार करावे त्याचं हे मॉनिटरिंग करावं या मार्गदर्शक सूचना असतात आणि त्याप्रमाणे काम केल्यास बऱ्यापैकी यश मिळतं. रत्नागिरीतला मृत्यूचं प्रमाण थोडं जास्त आहे. या म्हणजे तुम्हाला काय वाटतं कारण सुरुवातीला बरेच अडचणी आपल्याकडे होत्या. व्हेंटिलेटर्स नव्हते, ऑक्सिजनचे प्लांट नव्हते, बरंच काय नव्हतं. अशा काळात तो जो प्रेशर होता आणि पेशंटचा फ्लो होता तुम्हाला वाटतं त्याच्यानंतर जे काही मृत्यू झाले हे आता सध्याचा हा मृत्यू दर कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? मृत्यूदर असं कमी आहे असं मी म्हणत नाही. आकडेवारीप्रमाणे आता सध्या 3.6 आहे हे मला मान्य आहे. खरं मला असं वाटतं की टेस्टिंगचं प्रमाण थोडं कमी होतं. लोक समोर येत नव्हते, स्वतःहून लोक समोर येत नव्हते. जर सगळे लोक जर समोर आले असते नागरिक ज्यांना संशय होतो, थोडेफार लक्षणं होते तर ते अजून आपली पॉझिटिव्ह रेट वाढली असती तर आपोआप आपलं मृत्यूदर कमी दिसलं असतं. बट कुठेतरी टेस्टिंग कमी होती म्हणजे प्रशासन कमी पडलं असं मी म्हणत नाही. प्रत्येक व्यक्तीने यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला घरातून काढून तुम्ही आणू शकता टेस्टिंग सेंटरला तर स्वतः यायला पाहिजे. हे कुठेतरी बरेच लोकांनी स्वतःचे लक्षणं आणि आजार लपवलेले आहेत. करोनाचे आताच्या पार्श्वभूमीवर असं बघितलेलं आहे की जवळजवळ 80% लोकांना काही होत नाही. 10 ते 15% लोक थोडं सिरियस होतात, त्याच्यामध्ये अजून गंभीर होतात उपचार नाही घेतलं तर, आणि 3% मृत्यू आहेच सगळीकडे. आता इंडियाचं रेट 1.5 पर्यंत आलेलं आहे. बट अगोदर सुरुवातीला 3 to 5% काय जिल्ह्यामध्ये 5% होतं. त्याचं कारण असं आहे की मृत्यू वाढण्याचं उपचार मिळत नाही असं पण नाही. व्हेंटिलेटर्स जे माझ्याकडे होते ते होते व्यवस्थित. खरं जे सप्टेंबरमध्ये ऑगस्टमध्ये रेट्स वाढले त्याच्या अगोदरच माझ्याकडे 26 व्हेंटिलेटर्स माझ्या कालावधीमध्ये आले होते आणि मी पूर्ण पेरिफेरीला डिस्ट्रीब्यूट केले होते. पहिले फक्त रत्नागिरीला एकच हॉस्पिटल होतं, नंतर मग वुमेन्स हॉस्पिटलची तयारी केली, मग दापोली, कामथे आणि कळमणी 3 ठिकाणी मी तिथं व्हेंटिलेटर्सची सुविधा मी उपलब्ध करून दिली, ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करून दिली. ऑलरेडी आमच्याकडे ऑक्सिजनची जेवढी फॅसिलिटी होती तेवढं ठीक होतं. बट गणपती उत्सवानंतर मी थोडंसं पेशंट 200 यायला लागले, तेव्हा थोडेसे सिरियस पेशंट पण वाढले. खरं त्यावेळेस ते योग्य होतं, म्हणजे जी आमच्याकडे फॅसिलिटी होती जसं पेशंट येत होते ते बरोबर होतं, तिथं कमी पडलं नाही, ट्रीटमेंटमध्ये कमी पडलं नाही. थोडंसं सुरुवातीला इंजेक्शन रेमडेसिवीरची खूप कमतरता होती, मिळत नव्हतं. तर मी ॲडव्हान्समध्ये सगळीकडून मागून घेतलं होतं, माझ्याकडे स्टॉक होतं. तरी प्रत्येक पेशंटला द्यावं असं नव्हतं, ते काय ठराविक पेशंटला द्यायचं ठरलं होतं. थोडं सुरुवातीला त्याचं थोडं अडचण आली मला. हाय फ्लो नेसल ऑक्सिजन जसं आता फडके सर म्हटले की ते आम्ही देत होतो. आमच्या इथं 15 लिटर्स व्हेंटिलेटरवर 15 लिटर्सपर्यंत आम्ही देऊ शकतो. हाय फ्लो नेसल ऑक्सिजनवर आम्ही 20 ते 50 लिटरपर्यंत जाऊ शकतो. बट कोरोना पेशंटला 20 लिटरपर्यंत चांगला रेस्पॉन्स मिळत होतं. थोडंच फरक होतं 15 ते 20चं. बट त्याच्या अगोदर पण रेस्पॉन्स चांगलं मिळत होतं. मृत्यूदर जास्त असण्याचं कारण त्याच्यामध्ये कोमॉर्बिडिटी खूप आहे, जे पेशंट्स मृत्यू आहेत माझ्याकडे, आणि त्याच्यानंतर वय जास्त होतं, 60पेक्षा पुढचे होते. 40
30 to 40 एजमधले पण एक 10 to 15% केसेस आहेत त्यांच्यामध्ये कोमॉर्बिडिटी किंवा लेट ॲडमिशन. तर हे कोविड एकदा व्हायरस तुमच्या लंग्समध्ये घुसलं तर तुमची इम्युनिटी, तुमची मानसिकता, तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात त्याला टक्कर देण्यासारखं. मी 70 वर्षाचा माणूस वाचताना बघितलेला आहे आणि 16 वर्षाचं मुलगी मरताना बघितलेलं आहे. ते असं ह्याच्यामध्ये होतं की ते उशिरा आले माझ्याकडे. जी 16 वर्षाच्या मुलगीचं डेथ झालं ती खूप उशिरा आली, शेवटच्या टप्प्याला आली. आज रात्री आली आणि उद्या सकाळी डेथ झाली. म्हणजे तिचं लंग्स पूर्ण इन्फेक्शन. एकदा तुमच्या लंग्समध्ये हे व्हायरस गेलं की आम्ही पण काय करू शकतो. ते किती मेंटली स्ट्रॉंग आहे तो व्यक्ती, ते तिथं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर उपचार, त्याच्यानंतर त्यांचं प्रतिकार करण्याचं इम्युनिटी, हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर ह्याच्यामध्ये जे व्यवस्थित झालेले आहेत, म्हणजे टक्कर देण्याची त्यांच्यामध्ये ताकद आहे, ते बरे होतात आणि जे नाही ते नाही. आणि हे खूप वेग आहे. मॅडम, याच्या अनुषंगाने तुम्ही जे टेस्ट कमी झाल्या किंवा टेस्ट करायला लोक पुढे येत नव्हते, हे जे तुम्ही सांगते ते दुसरी बाजू लोकांच्या बाजूने विचार करताना आम्ही ज्यावेळी लोकांमध्ये असायचो त्यावेळी बरीच अशी सदोष किट मार्केटमध्ये आली किंवा तुमच्यापर्यंत पोहोचली, अशा बातम्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचली. पण दुसरं म्हणजे असं करायचं की लोकांचा या टेस्टवर विश्वास नव्हता की एका लॅबमध्ये आलेले रिपोर्ट वेगळे असायचे, गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये आलेले रिपोर्ट वेगळे असायचे. बऱ्याच वेळा म्हणजे काहीच समजायचं नाही, म्हणजे रिपोर्ट निगेटिव्ह असायचा, थोडा पॉझिटिव्ह यायचा, असे जे प्रकार. त्याच्यामुळे लोक कोरोनापेक्षा ते तुम्हाला आपण त्याला ते क्वारंटाईन करायचे किंवा त्याला जास्त घाबरायचे, ते करायला लागू नये म्हणून करायचे. नक्की या टेस्ट आपण किती अशा सक्सेसफुली किंवा हे होत्या ते मला सांगा, नक्की काय प्रकार होत्या टेस्टच्या बाबतीत? मी म्हणेन की सदोष जे गोष्टी आहेत ते होत होते. खरं लकीली रत्नागिरीमध्ये ह्या गोष्टी घडल्या नाहीत. हां, थोडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिपोर्ट्सचे थोडे झालेले आहेत, गोंधळ मी नाही म्हणत नाही. बट कसं असतं, हे व्हायरस समजा आज तुमच्या अंगामध्ये त्याचं लोड जे असतो व्हायरसचं आज एक 80 प्रमाणात आहे, तर उद्या ते कमी येऊ शकतो तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग असली तर, किंवा तुमची इम्युनिटी वीक असली तर उद्या जास्त येऊ शकतो. तर आज निगेटिव्ह असणारा उद्या पॉझिटिव्ह येऊ शकतो, किंवा आज पॉझिटिव्ह असलेला 2-3 दिवसांनी निगेटिव्ह येऊ शकतो. हे एक नैसर्गिक म्हणजे ह्याचं व्हायरसचे रिलेटेड आहे. आणि ह्याची पॉझिटिव्हिटी जे RT-PCR आहे 67% आहे. तर बाकीचे जे 33% आहेत ते फॉल्स निगेटिव्ह फॉल्स पॉझिटिव्ह होऊ शकतात. आणि अँटीजेन टेस्टिंगमध्ये 50% पॉझिटिव्हिटी आहे, 50% आपण सांगू शकत नाही. त्याचं पण एक फेज असतो. 1 ते 10 दिवसाच्या आत जर त्यांनी टेस्ट केले कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर तो पॉझिटिव्ह येणार, 10 दिवसानंतर तो निगेटिव्ह येणार. तर हे सगळं ह्याच्यामधले ॲस्पेक्ट आहे. तर हे टेस्टिंगचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, त्या आपण पेशंट ओळखण्यासाठी घेतो. पहिला स्वॅब टेस्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरं हे आपलं HRCT किंवा लंग्स एक्सरे, चेस्ट एक्सरे, हे 3 गोष्टी खूप सिम्टम्स, स्वॅब टेस्टचा रिपोर्ट, HRCT आणि एक्सरे लंग्स. पहिले आम्ही एक्सरे लंग्स सरकारी हॉस्पिटलच्या ह्याच्याने मी बोलते की प्रत्येक पेशंटला आपण रेडिएशन आणि खर्च करू देऊ नये, म्हणून आपण HRCT नंतरचा विचार करतो जर सिम्टम्सला रेस्पॉन्स नसतो. लंग्स एक्सरे, चेस्ट एक्सरेवर पण बऱ्याच गोष्टी दिसतात. तर ह्या सगळ्या कोरिलेट करावं लागतो. त्याच्यामुळे 10 दिवसाच्या आतच पॉझिटिव्ह येतो, 10 दिवसानंतर तो जरी कोरोना इन्फेक्शन असेल तरी निगेटिव्ह येऊ शकतो. त्याच्यामुळे माझं एक मेसेज नागरिकांपर्यंत जाऊ दे की स्वॅब टेस्टला एवढं गृहीत धरू नये की स्वॅब टेस्ट आला मी पॉझिटिव्ह, स्वॅब टेस्ट नाही आला मी निगेटिव्ह. हे नाही. तुमचे लक्षणं, तुम्हाला होणारा त्रास, हे खूप महत्त्वाचं आहे. उपचार घेणं, वेळेत उपचार घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही पहिल्या 5 दिवसाच्या आत उपचार घेतलात तर 99% पेशंट बरा होतो. कोमॉर्बिडिटी प्रमाण कमी असेल तर त्याच्या बाहेर गेला, 5 दिवसाच्या नंतर गेला आणि 10 दिवसाच्या नंतर आला तर आमच्या हाताबाहेरची गोष्ट आहे. SD सरांना माझा प्रश्न आहे. सर, तुम्ही म्हणा किंवा मॅडम, तुमच्या मॅडम आहे, हे तर आता आम्ही समाजासाठी काम करतायत. 24 आवर्स तुम्हाला याच्यासाठी प्रिपेअर राहावं लागेल. कधी फोन यायचे, तुमच्या वरिष्ठांचे फोन यायचे, अपडेट व्हावं लागायचं, रिपोर्ट्स द्यावे लागायचे, सगळं करायचं. घरात फॅमिलीमध्ये तुमचं काय वातावरण, कारण दोन्ही पण क्राऊडमध्ये तुम्हाला राहावं लागायचं. पालकमंत्र्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे, आमदार खासदार सगळे जे येतात त्यांच्यावर जावं लागायचं. त्याच्यात तुम्हाला सांभाळायचं, त्यात तुमची फॅमिली, घरातलं वातावरण तुमच्या कसं असायचं? Really, I think
जब आप दोनों सर्विस में रहते हैं, चाहे कोई भी सर्विस हो, चाहे प्राइवेट सर्विस है, गवर्नमेंट सर्विस है, चाहे आप किसी भी लेवल पे काम कर रहे हैं, अगर आप दोनों वर्किंग हैं तो इट्स रियली वेरी डिफिकल्ट टू कोप अप विद द सिचुएशन, स्पेशली व्हेन कोविड लाइक सिचुएशन इज गोइंग ऑन. और एंड वी हैड अ बेबी रिसेंटली, तो उससे थोड़ा सा और कॉम्प्लिकेशंस और टाइम मैनेजमेंट की ज़्यादा ज़रूरत थी. तो इट्स वेरी डिफ़िकल्ट, मुझे लगता है कि अगर दो लोग वर्किंग हैं, स्पेशली अगर आप हाई पोजीशंस पे काम कर रहे हैं, तो मैनेजमेंट करना काफ़ी डिफ़िकल्ट हो जाता है. बट फॉर्चुनेटली हमारे लिए पॉजिटिव क्या हुआ कि पेरेंट्स आए हुए थे, तो जो घर की चीज़ें थी उन्होंने टेक केयर की. घर के लिए हम टाइम नहीं दे पा रहे थे. फॉर्चुनेटली पेरेंट्स के कारण उन्होंने संभाला और हमारा टाइम थोड़ा स्मूथ गया. दूसरा, अगर आपस में आपकी अंडरस्टैंडिंग अच्छी है, आप टाइम मैनेजमेंट, टाइम शेयरिंग अच्छे से कर पाते हैं, तो मुझे लगता है चीज़ें आपको ईजी लगने लग जाती हैं. तो दीज टू फैक्टर्स एक्चुअली हेल्प्ड अस आउट ड्यूरिंग दिस सिचुएशन एंड थिंग्स वेंट ऑटोमेटिकली. ज़्यादा ऐसा नहीं लगा कि बहुत बड़ी तूफान आया हुआ है और आप उसको फेस कर रहे हैं, बट स्मूथली सारी चीज़ें होती गई. आप टाइम मैनेज करते गए, पेरेंट्स का थिंग्स पास. तुम्हाला किती वेळा सॉफ्ट टेस्ट द्यावी लागली किंवा मॅडम? हाँ, ये तो आप मत पूछिए. क्या रहता है कि आप जब हाई पोजीशंस पे रहते हैं तो आपको ट्रैवल, मीटिंग्स वगैरह और ये सारी चीज़ें, फॉर्चुनेटली वीसीज काफ़ी थी, लेकिन इन स्पाइट ऑफ दोज थिंग्स पुलिस में क्या रहता है कि अगर डिसाइड कर लिया तो वो करना है. तो इस कारण से डिस्ट्रिक्ट से बाहर, डिस्ट्रिक्ट से अंदर या ट्रांसफ़र के दौरान चीज़ें, तो काफ़ी बार जब आप डिस्ट्रिक्ट से बाहर जाते हैं तो आपको फर्स्ट चीज़ जो आपके मन में रहती है कि आपके घर में पेरेंट्स हैं, एज बड़ी है उनकी, तो वो सेफ रहे. दूसरा, जिनके साथ आप काम कर रहे हैं उनकी एज ज़्यादा है, कुछ लोगों की, वो सेफ रहे, आपके कारण ये स्प्रेड ना हो. आप एक ऐसे लेवल पे हैं जो आपको लगता है कि आप शायद फेस कर लेंगे, बट अगर आपको आपके द्वारा किसी और को फैलता है तो वो इट विल नॉट बी वेरी गुड. तो उस कारण से जब भी ऐसा लगता था, चाहे मैडम को चाहे मुझे, कि टेस्ट करवाने की ज़रूरत है, तो हमने हमेशा टेस्ट करवाया. और टेस्ट का जो रिज़ल्ट है हमने अपने साथियों को पब्लिक किया था, जो हमेशा लोगों को प्रोत्साहन मिले कि टेस्ट करवाना कितना ज़रूरी है. तो बट फॉर्चुनेटली अभी डॉक्टर्स मेरे साथ बैठे हैं, प्राइवेट गवर्नमेंट के टेस्टिंग का जो प्रोसीजर था, चाहे मैं गढ़चिरौली में भी देखा था और यहाँ पे भी, तो काफ़ी स्मूथली टेस्ट हुए दोनों, रत्नागिरी में भी, गढ़चिरौली में भी. तो आई थिंक दिस शुड गो टू देम कि उन्होंने टेस्टिंग अच्छे से मेंटेन किया. दिक्कतें कम आ रही थी लोगों को, तो इट्स अ गुड थिंग ऑन द पार्ट ऑफ हेल्थ डिपार्टमेंट दैट एवरीथिंग वेंट स्मूथ. मी मॅडमना एक प्रश्न विचार, त्याच्यानंतर आमचे सगळे सहकारी प्रश्न विचारणार आहे. या टेस्ट रिपोर्ट बरोबरच एक प्रश्न आहे की मॅडम, तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला त्यावेळीची तुमची मेंटॅलिटी सांगा. बाकी तुम्ही ट्रीट करायच्या होत्या, पण तुमचा रिपोर्ट ज्यावेळी तुम्ही स्वॅब टेस्ट दिली आणि त्या रिपोर्टची तुम्ही वाट बघत होता आणि तो पॉझिटिव्ह आला, तुमच्या घरातल्यांची काय मानसिक स्थिती होती आणि तुमची काय होती? मार्चपासून मी स्वॅब टेस्टिंग करते, मार्च महिन्यापासून. आणि बाकी नंतर मी सगळ्यांना ट्रेन केल्यामुळे आता माझे बरेच डॉक्टर्स घेतात. खरं त्यावेळेस मी एकटीच स्वॅब घेत होते, त्यावेळेसच मी स्वॅब घेत होते. तर काय माझ्या मनात भीती होती की मला पण कोरोना होईल, काय होईल, मग कसं होईल असं. तर मी सुरुवातीपासूनच स्वॅब टेस्टिंग स्वॅब घेत असल्यामुळे मी वेगळ्या रूममध्ये राहत होते, माझे मिस्टर आणि मुलगी ते वेगळ्या रूममध्ये राहत होते, आमचा संपर्क येत नव्हता. ऑक्टोबरमध्ये थोडं रिलॅक्स झाले. त्याच्या अगोदर मी सकाळी 9ला इथं असायची आणि रात्री 9-10ला घरी जायची. तोपर्यंत मुलगी झोपलेली असायची आणि मिस्टर पण म्हणजे थोडंफार आमचं बोलणं असायचं, वेगळं जेवणं सगळं आमचं असं होतं. त्याच्यामुळं त्यांना धोका नव्हता याची मला खात्री होती. 8 महिने मी खूप काळजी घेतली, मी खूप सेफ राहत होते. खरं 18 तारीखला मी पॉझिटिव्ह आले, ऑक्टोबरमध्ये उद्घाटनच्या अगोदर. तर त्यावेळेस थोडंसं खूप स्ट्रेस होतं माझ्या अंगावर आणि थोडं कुठंतरी माझा निष्काळजीपणा झाला असला. पॉझिटिव्ह आल्यानंतर मी पण शेवटी एक मनुष्यच आहे आणि ती भीती माझ्या मनात आली की आता माझं काय होईल. एका बाजूला इन्स्टिट्यूट होतं, माझ्या हाताखाली सगळे ज्युनियर होते ज्यांना मी ट्रेन करत होते, अनुभवी जास्त लोक नव्हते आणि पेशंट पण लोड होतं भरपूर.
तर खूप सगळं स्ट्रेस होतं आणि स्वतःचं पण मला जीवाची टेन्शन झाली होती की काय होईल. मला लक्षणं काही नव्हते, थोडंसं ताप आलं रात्री आणि शिंक आले एवढेच, आणि मुळमुळपणा वाटत होतं, थकल्यासारखं. म्हणून मी एक कार्यक्रम होतं, कार्यक्रमामध्ये जायच्या अगोदर अजून 2 दिवस होतं माझं रेग्युलर टेस्टिंगचं, तरी मी करून घेतलं. मला एक मनात शंका आली म्हणून, आणि नेमकं ते पॉझिटिव्ह आलं. मग मी डिसिशन घेतली की आयसोलेट होणं ते गरजेचं होतं. मी लगेच आयसोलेट झाले आणि मी बरेच लोकांना लांब ठेवले होते. कर्मचाऱ्यांना पण 2 फुटाचं अंतर मी फॉलो केले होते की मला थोडं संशय आहे, तुम्ही लोक माझ्यापासून लांब राहा असं करून. आणि मग लगेच मी आयसोलेट झाले आणि मग सगळ्यांना इन्फॉर्म केलं. तर जसं इतर लोकांना होते तसंही मलाही झालं होतं, कारण मला सगळं अनुभव असल्यामुळे इमिडिएटली ओव्हरकम केले मी त्याला आणि सगळे डिसिशन्स घेतले, ट्रीटमेंट सुरू केलं आणि लकीली मी त्याच्यामधून बरे झाले आणि मला काही त्रास नाही आता. बरं, पोस्ट कोविड बरेच लोकांना खूप त्रास असतो, खरं मला काही त्रास नाही. काही दिवसांनी मला वाटतं लवकरच लस येण्याची शक्यता आहे. मला वाटत नाही की आपल्याला जास्त दिवस या कोरोनासोबत जगावं लागेल. तर लस आल्यानंतर त्याचं वितरण कशा प्रकारे होईल आणि सर्वप्रथम ही लस अत्यावश्यक सेवेतल्या कोणत्या घटकांना देण्यात येईल? हे लस कोल्ड चेन सिस्टममध्ये सगळं ट्रान्सपोर्ट होणार आहे. जसं आम्ही पल्स पोलिओला काम करतो, पल्स पोलिओचं सगळ्या आमचं कर्मचारी आणि सिस्टम आमच्याकडे आहे. म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याचं SDA याच्या आपलं सब सेंटर किंवा एक गाव पातळीपर्यंत जाण्यासाठी ते आपल्याकडे आहे. खरं सर्वप्रथम हे जे कोरोनामध्ये डायरेक्टली काम करतात, जसं आरोग्य खातं आहे, पोलीस खातं आहे, त्याच्यानंतर इतर जे प्रशासनातले भाग आहेत जे डायरेक्टली रिलेटेड आहेत, आशा वर्कर म्हणा, हे लोक. तर ह्या लोकांना सर्वप्रथम लस देण्याचं शासनाने निर्धार केलेला आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना पहिले देण्यात येईल. मला असं वाटतं की आमच्या वेळात नोव्हेंबर डिसेंबरची थंडी म्हणजे येणारी दिवाळी, त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट येईल असं म्हटलं जातं आणि मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं की आली तर ती सुनामीसुद्धा असू शकते. खरोखर दुसरी लाट येण्याची शक्यता आहे का, आणि जर आली त्यामधून आपला रत्नागिरी जिल्हा बचावू शकतो का? दुसरी लाट येण्याची शक्यता WHO आणि तज्ज्ञ मंडळींनी वर्तवलेली आहे. त्या पद्धतीनं आमची तयारी आहे. सिरियस पेशंट आणि मध्यम पेशंट, ज्या सौम्य प्रकारचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. सध्या होम आयसोलेशनचं प्रकार चालू असल्यामुळं त्याच्यामुळं पण एसिम्टमॅटिक पेशंट्सचं लोड थोडं कमी होतो असं आहे. आपण थोडंसं युरोपियन कंट्रीजच्या 1-2 महिने पाठीमागे आहोत. जसं आमचं त्यांच्याकडे पीक जानेवारीमध्ये वगैरे होतं, मग त्याच्यानंतर आमच्याकडे मार्चमध्ये, जानेवारी ते मार्च होतं, मग आमच्याकडे सप्टेंबर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक आलं. तसंच आता त्यांच्याकडे सेकंड लाट येऊन गेलेली आहे. त्यामुळं आपण आता बघायला पाहिजे. थोडं दिवाळीमध्ये मी ऑब्झर्व केले, मी दुसऱ्या स्टेटमध्ये पण गेले होते आता, तर लोक मास्क वापरत नाहीत, गर्दी करतात आणि कोणतेही जे एटिकेट्स आता आपल्याला ठरलेले आहेत कोविडला टाळण्यासाठी ते बरेच ठिकाणी पाळलं जात नाही. त्या मनाने रत्नागिरी चांगलं आहे, रत्नागिरीमध्ये खूप लोक मास्क वापरतात, हे माझं ऑब्झर्वेशन. बट बाकीच्या डिस्ट्रिक्ट्समध्ये आणि एक स्टेटमध्ये मी गेले होते, तिथं मी ऑब्झर्व केलं. तर हे जर झालं, असं जर नागरिकांनी केलं, हे एटिकेट्स नाही पाळले जे कोविडचं आहे, अमिताभ बच्चनचं आपण प्रत्येक मोबाईलमध्ये रिंगटोन ऐकतो, ते सेन्सिटिव्हली घ्यायला पाहिजे. तर ते जर काटेकोरपणे फॉलो केलं तर आपण ह्याच्यावर मात करू शकतो सरळ आरामसे. बट आपण जर हे फॉलो नाही केलं तर अपेक्षित आहे सेकंड लाट, असं मी म्हणेन. डेव्हलप झाले, वॅक्सिन येणार, लस येणार, अनेक बातम्या येतात. इंग्लंडवरनं येतात, रशियातनं येतात, अमेरिकेतनं येतात. अमेरिकेचे इलेक्शन तर मला वाटतं की त्याच्यावरच त्या वॅक्सिनच्या ह्याच्यावरच लढवलं गेलं आहे. आमच्याकडे येणार म्हणतोय. त्या दिवशी पंतप्रधानांनी तर पुन्हा आणखी काही वॅक्सिनच्या सेंटरना भेटी दिल्या. डॉक्टर, मी तुम्हाला हा प्रश्न का विचारतोय की तुम्ही नॉन गव्हर्नमेंट आहात, तुम्ही तो अगदी अधिकारवाने सांगू शकाल खुलासपणे, खरंच वॅक्सिन या 2 महिन्यात येणार असं वाटतंय? नंबर 1. नंबर 2, ही वॅक्सिन खरी परिणामकारक ठरणार आहे असं तुम्हाला वाटतंय? की मी बऱ्याच वेळा की एक वॅक्सिन परिणामकारक करायला किमान 5 ते 6 वर्ष लागतात. आता इंग्लंडमधली डेव्हलप केलेली वॅक्सिन इंडियातल्या, माझं ज्ञान मेडिकलमधलं कमी आहे म्हणून तुम्हाला इंडियातल्या आपल्या इकडच्या माणसात करतात. शेवटी तिकडचे आणि इकडचं वातावरण हे सगळं वेगवेगळं असतं. खरोखरच हे परिणामकारक ठरणार आहे.
तेच सगळ्या लोकांची उत्सुकता अशी आहे की किती लवकर यायला पाहिजे, किती लवकर थोडी नाही आली तरी चालेल, पण जी येईल ती सेफ असायला पाहिजे आणि इफेक्टिव्ह असायला पाहिजे. लक्षात आलं? तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. द शॉर्टेस्ट ड्युरेशन फ्रॉम डिसीज ऑनसेट टू वॅक्सिन डेव्हलपमेंट इज आय थिंक इबोला. दॅट टूक 4.5 years. ओके, अजून त्याच्या 1/4 सुद्धा टाइम झालेला नाही. परंतु डेव्हलपमेंट काय झाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, इंटिग्रेशन ऑफ मेडिसिन आणि कम्प्युटर सायन्स आहे, रॅपिड डिटेक्शन ऑफ व्हायरल जिनोम आहे. आता ट्युबरक्युलोसिसचं वॅक्सिन याला 28 वर्ष लागली होती. बॅसिलस डेव्हलप झाल्यापासून, बॅक्टेरियामुळे हा होतो हे समजल्यापासून बीसीजीचं व्हॅक्सिन यायला इट टू ऑलमोस्ट 30 years. एक लाईफ टाईम गेला लोकांना. परंतु तोपर्यंत कसं आहे की बॅक्टेरिया म्हणजे काय, तो कसा ऍक्ट करणार, त्याचा बॉडीला रिस्पॉन्स कसा देणार, ही जी आता कसं होतं पूर्वीच्या स्टेप ॲनिमल स्टडीज किंवा हे मोस्ट ऑफ इट इज कंडक्टेड इन अ लॅब विथ कॉम्प्युटर प्रोग्रामिंग. त्याच्यामुळे त्याचा स्पीड थोडासा वाढला आहे. परंतु ती आम्हाला जानेवारीत पाहिजे. कसं आहे की एव्हरीबडी इज अंडर प्रेशर. पॉलिटिशियन्स आर अंडर प्रेशर. दे आर प्रेशरायझिंग डेव्हलपर्स की तुम्ही लवकर वॅक्सिन हे केलं पाहिजे. परंतु इट विल टेक इट्स ओन स्वीट टाइम. कारण सेफ अनसेफ गोष्ट तर देऊ शकत नाही. पण जे काही येईल आणि आपल्या एवढा म्हणजे भारत म्हणजे मला चांगलं वाटतं त्याच्यासाठी आपल्या एवढी व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी कोणाकडे नाही. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे जगात जेवढी वॅक्सिन होतात ॲटलिस्ट 1 in 6, 1 in 7 वॅक्सिन्स आर प्रोड्युस्ड इन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. त्यांच्याकडे तेवढी मॅन्युफॅक्चरिंग ॲबिलिटी आहे. आणि मॅडमने आता पल्स पोलिओचा उल्लेख केला. इट इज अ प्रोग्राम विच हॅज बीन रेकग्नाइज्ड ॲट इंटरनॅशनल लेवल्स. एवढ्या व्हास्ट कंट्रीमध्ये, एवढ्या व्हेरिड जॉग्राफीमध्ये आपण व्हायरस म्हणजे व्हॅक्सिन पोटेन्सी मेंटेन करून शेकडो मुलांना व्हॅक्सिनेट केलं आहे. तर मला नाही वाटत हे व्हॅक्सिन ॲडमिनिस्ट्रेशन इज गोइंग टू बी डिफिकल्ट. ॲडमिनिस्ट्रेशन इज गोइंग टू बी इझी. फक्त ती लवकर यायला पाहिजे. फक्त लवकर येण्याच्या नादात असं नको व्हायला की काहीतरी आपल्या हातनं सुटून गेलं आणि नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन. कसं असतं की कॉम्प्लिकेशन हे कुठच्याही वॅक्सिनचे असणारच आहे. परवा तुम्ही स्टोरी ऐकली असेल की काहीतरी चेन्नईच्या माणसाने हे केलं. 1 लाखातनं 1, 10 लाखातनं 1 काहीतरी साईड इफेक्ट कोणाला तरी येऊ शकतो. म्हणजे दॅट इज अ नोन फॅक्ट. साईड इफेक्ट हा कुठच्याही बाहेरच्या प्रोटीनला शरीरात येऊच शकतो. परंतु त्याच्यामुळे जर समजा 9,999,999 लोकांचे जीव वाचणार असतील, मॉर्टॅलिटी कमी होणार असेल, तर काय लेव्हलला ती रिस्क ऍक्सेप्ट करायची हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेश्चन आहे. म्हणजे 1 लाखातनं 1 साईड इफेक्ट आला की ऍक्सेप्ट करणार, की 10 लाखातनं 1 आला की ऍक्सेप्ट करणार. दॅट विल बी डिसाइडेड इंटरनॅशनल. त्यांनी जीवा नावाचं एक हे केलेलं आहे. वॅक्सिन सगळ्यात जे वॅक्सिन कॉन्ट्रीब्युशन करणाऱ्या कंट्रीज आहेत त्यांनी एक बॉडी बनवले विच विल डिसाइड की नाही ठीक आहे याला आपण सेफ्टी. आणि तुम्ही जे इंग्लंडमधल्या वॅक्सिनचा आणि भारतातला विषय, जगात जिथे कुठे वॅक्सिन बनतात ती बनतात भारतातच. आफ्रिकेत जरी वॅक्सिन मिळत असेल लोकांना तरी ते पुण्यातनंच एक्सपोर्ट होतं. आणि व्हायरस पण एकच आहे ना मग. इंग्लंडमधल्या माणसाला काय वेगळा व्हायरस व्हेरियंट नाही. तर त्याच्या एक विशिष्ट प्रोटीन जे सगळ्या ठिकाणी काम करू शकेल असं चूज करून त्याच्याच युटिलाइज करून वॅक्सिन बनवायचं. हाच अमेरिकेतली वगैरे वॅक्सिन आहे ती वेगळी आहे. तर ती जनुकीय पद्धत, त्याची जनुक जे आहे व्हायरसचं ते काढून त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केलाय विच इज प्रॉबेबली मोर इफेक्टिव्ह. परंतु त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स माहित नाही बिकॉज इट्स अ व्हेरी न्यू टेक्निक. आत्ता हे ॲस्ट्राझेनिकाचं आणि ऑक्सफर्डचं जे आहे तर ते आहे इट इज अ ट्राईड अँड टेस्टेड मेथड. इट इज अ प्रोटीन वॅक्सिन. ओके, तर त्याच्यामुळे म्हणजे हे पर्सनल चॉईस मी तुम्हाला सांगतोय. आय विल बी मच सेफर विथ SII वैक्सीन रादर देन फाइजर वन. आपका नाम सर हम मैंने पहले सुना था, वो मैराथन रन के लिए पहले सुना था, पढ़ा था, उसके बारे में आपको उसके पीछे मालूम नहीं था. लेकिन उसके पीछे जो आपका ऑब्जेक्ट था वो मेन स्ट्रीम में लाने के कारण था, वो बच्चों को लिए. अब पोस्ट कोविड रत्नागिरी में तो वैसी गतिविधि की जरूरत नहीं होगी, लेकिन बच्चों को मेन स्ट्रीम में लाने के लिए, उनको मोटिवेट करने के लिए क्या आपके मन में कोई ख्याल है या आप कुछ करना चाहते हैं? थैंक यू, आपने ये क्वेश्चन पूछा. हमने ये प्रयास गढ़चिरौली में शुरू किया था क्योंकि गढ़चिरौली में
आप बिलीव नहीं करेंगे, कई एरियाज ऐसे हैं, कई लोग ऐसे हैं जिन्होंने तालुका प्लेस तक नहीं आए हुए हैं। तालुका प्लेस छोड़िए, अगर कोई बड़ा गांव है बाजू में, उस गांव में ऐसे बच्चे भी आपको मिलेंगे, ऐसे लोग भी मिलेंगे वहाँ पे। तो उनको मेन स्ट्रीम में लेके आना इट वाज अ बिग चैलेंज। तो एक ऑप्शन थी हमारे पास कि जो मुंबई मैराथन रन होता है हर साल, तो उसमें क्योंकि बच्चे वहाँ पे फिजिकली फिट हैं, अगर उनको मेन स्ट्रीम में लेके आना है तो उनको जो मेन स्ट्रीम के प्रोग्राम्स हैं उनमें इंक्लूड करना चाहिए। अगर वहाँ पे अच्छा परफॉर्म करते हैं तो वो आगे उनके लिए चांस है। तो और लकीली उस प्लेटफॉर्म पे काफ़ी बच्चों ने अच्छा परफॉर्म किया। तो एक साल हमने किया, फिर नेक्स्ट ईयर हमने उनको ट्रेनिंग दे के भेजा, तो कुछ बच्चे फर्स्ट आए उसमें, तो इट वाज अ सक्सेसफुल प्रोग्राम। तो उस लर्निंग के बेसिस पे हमने ऑलरेडी हमारी टीम ने ऑलरेडी एक प्रोग्राम चाकआउट किया है। यहाँ पे हमने उसका नाम रखा है मिशन सागर। मिशन सागर आप धीरे धीरे देखेंगे, क्योंकि अभी कोरोना चल रहा है तो हम बड़े लेवल पे उसको इम्प्लीमेंट नहीं कर रहे हैं। धीरे धीरे कोरोना कम होता जाएगा, हम उसको इम्प्लीमेंट उसको बढ़ाते रहेंगे। उसमें भी हमारा जो फोकस है कि जो सागर सिक्योरिटी या कोस्टल सिक्योरिटी के जो एस्पेक्ट को लोगों तक लेके जाना, लोगों तक अगर हम लेके जा, नॉर्मली जो भी पद्धत है हमारी वो क्या है कि हम मंथली मीटिंग्स लेते हैं, लेकिन अगर हम हर महीने अगर हम सपोज करो यही मीटिंग हमने हर महीने रखनी होती तो कितने बार हम इंटरेस्टिंगली एक दूसरे से बात कर पाते। तो वो मेथड हमें लगा कि थोड़ा सा इतना प्रोडक्टिव नहीं है, लोग आगे नहीं आएंगे बढ़ के, क्योंकि उनको क्या मिल रहा है इससे, बातें करने से क्या मिल रहा है, कुछ नहीं मिल रहा। तो उसको देखते हुए हमने मिशन सागर शुरू किया है, जिसके अंतर्गत हमने अलग अलग टाइप के प्रोग्राम्स भी लेने वाले हैं। जैसे यहाँ के जो मुझे लगा कि यहाँ के लोगों के बच्चों की जो कैपेबिलिटी होगी स्पेशली कोस्टल एरियाज़ में, वो नेचुरल स्विमर्स हो सकते हैं। तो एक ऐसा प्रोग्राम हम इसमें इंक्लूड कर रहे हैं कि स्विमिंग कंपटीशन पुलिस स्टेशन लेवल से डिवीज़न लेवल पे, देन एट द डिस्ट्रिक्ट लेवल। सिमिलरली बीच पे कुछ प्लेस हम नॉर्मली गेम्स खेलते हैं, उन गेम्स के कंपटीशन, क्रिकेट, वॉलीबॉल, ये सभी चीज़ें हमने उसमें इंक्लूड की हैं। और एक और इम्पोर्टेंट उसका एस्पेक्ट था, थोड़ा सा आपके क्वेश्चन से डिफरेंट है वो, उसमें हमने स्वच्छता अभियान को भी जोर दिया है। क्योंकि अल्टीमेटली आप में से कुछ लोगों से मैंने इंडिविजुअली भी डिस्कस किया उस चीज़ को, अल्टीमेटली अपना काफ़ी जो फाइनेंशियल एग्जिस्टेंस है रत्नागिरी ज़िले का, वो टूरिज़्म पे डिपेंड करता है। अगर अपनी बीचेस अच्छी नहीं होंगी, साफ़ नहीं होंगी, तो धीरे धीरे हो सकता है टूरिज़्म पे उसका इफेक्ट पड़े। तो हमने अभी प्लान किया है, आपने शायद देखा हुआ, ऑब्जर्व किया हुआ है, पिछले एक महीने में अलग अलग पुलिस स्टेशंस ने लोगों की मदद से बीचेस को साफ़ करने का प्रोग्राम शुरू किया है। लेकिन ये प्रोग्राम ऐसा प्रोग्राम नहीं है कि हमने एक बार कर दिया, मीडिया में आ गया, छोड़ दिया, ये इसके लिए शुरू नहीं किया। ये एक सिस्टमेटिक प्रोग्राम है जिसको हम किसी अंजाम तक लेके जाना चाहते हैं कि बीचेस ये मिनिमम स्टैंडर्ड उस पर रहना चाहिए। अगर हम कोई प्रोग्राम शुरू कर रहे हैं, स्विमिंग कंपटीशन शुरू कर रहे हैं, वॉलीबॉल कंपटीशन शुरू कर रहे हैं, उसका मतलब सिर्फ ये नहीं कि एक दिन में न्यूज़ में आ गया, ख़त्म हो गया। उसके बाद अगर उनको ये प्लेटफॉर्म, हम कोई बड़ा प्लेटफॉर्म दिला पाएँ, यहाँ से बच्चे आगे बढ़ पाएँ, वो इस सागर मिशन का हमारा उद्देश्य है। एट द सेम टाइम हम क्या चाहते हैं, हर बार जब भी हम इकट्ठे होंगे, जब भी हमारे साथ लोग जुड़ेंगे, उनको सागर सिक्योरिटी में उनका क्या रोल है, क्योंकि अकेली लॉ इन्फोर्समेंट एजेंसी सागर को सिक्योर नहीं कर सकती है। इट्स अ बिग ह्यूज कॉस्ट लाइन। जब तक लोग, स्पेशली कोस्ट पे रहने वाले लोग हमारे साथ नहीं आएंगे, हमारे पास इंफॉर्मेशन प्रोवाइड नहीं करेंगे, हम नहीं कर सकते। तो एवरी मोमेंट, एवरी टाइम जब हम मिलेंगे तो लोगों को बोलेंगे कि उनकी क्या इंपॉर्टेंस है। तो दोनों अपने जो मकसद है वो सिद्ध होने वाले हैं। मुझे लगता है कि आपका सबसे बड़ा योगदान उसमें रहने वाला है, क्योंकि अल्टीमेटली जो मैसेज है, कोई भी ऐसा प्रोग्राम जो डिपेंड कर रहा है मैसेज पे, अवेयरनेस पे, उसमें वो मीडिया के सहयोग के बिना कामयाब हो ही नहीं सकता, ये मेरा मानना है। तो उसमें आप लोगों का बड़ा रोल रहने वाला है। तो मैं आपसे रिक्वेस्ट करूँगा कि जब भी हम कोई ऐसी चीज़ करेंगे तो प्लीज़ आप उसको ज़्यादा से ज़्यादा प्रसारित करिए। पर्पज़ ये नहीं है कि हमारे जो लोग कर रहे हैं लोगों के सामने जाए, पर्पज़ ये है कि जो मैसेज हम देना चाहें वो लोग तक पहुँचे। एक जो कोरोनाच्या निगडीत प्रश्न असा आहे की आज लोकांच्या मनामध्ये थोडा संभ्रमासारखा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर त्यांना फोनवरच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया की कोरोनाचे पेशंटच्या काळामध्ये वाढले होते, त्यावेळी सोशल मीडियावर एक असा मेसेज करायचा की कोरोनाचे पेशंट वाढल्याने यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं फंड येतात 1.5 लाख, म्हणजे अमाऊंट सगळं 1.5 लाख रुपये म्हणून पेशंट वाढायला लागले। आणि आता पेशंट कमी झाल्यानंतर लोकांमध्ये अशी चर्चा आहे की आता त्याचे फंड याचे बंद झाले म्हणून पेशंटची संख्या कमी झाली। तर हे खरोखर
पेशंटची संख्या कमी झाली, हा भाग तुम्ही मला क्लिअर केला आहे पेशंट कमी झाल्यामुळे. पण त्याच्यामध्ये एक असं अर्थकारण जो भाग हा प्रसूती आहे की त्याबद्दल जरा थोडं स्पष्टीकरण जातं बरोबर. म्हणजे काय तरुण भारतच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज आहे, वस्तुस्थिती काय आहे? कोरोनाचा आणि फंड्सचं, कोरोनाचे पेशंट वाढवण्यासाठी आम्ही फंड्स घेतो हे तर एकदम चुकीचं आहे. तर माझे जे कर्मचारी आहेत स्टाफ आणि पोलीस डिपार्टमेंटचे पण कर्मचारी किती जीव धोक्यात घालून काम करतात हे सांगायला नको. त्यांचं स्वतःचं जीव, माझे एक डॉक्टरचं डेथ झाल्या माझ्याकडे, 4-5 स्टाफ नर्स सिरियस झालेले होते, ते बरे झालेत, हे मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. ICUमध्ये डॉक्टर फडके सर आणि त्यांचे म्हणजे IMAचे डॉक्टर्स माझ्या खूप सपोर्ट केला मला, प्रायव्हेटचे डॉक्टर्सनी. तर हे लोक पण जीव धोक्यात घालून तिथं काम करत होते. आमचा जीव धोक्यात आहे, कुठून पण आम्ही इन्फेक्ट होऊ शकतो आणि मी झालेली आहे, त्याचं एक हे आहे. त्याच्यामुळं पॉझिटिव्ह पेशंट जास्त दाखवून फंड्स घेणं जे हे गोष्ट आहे हे चुकीचं आहे. खरं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी, मेडिसिन्ससाठी हे जे गोष्टी लागणार आहेत, मॅनपॉवर कमी होतं. आज सिव्हिल हॉस्पिटल 200 कॉटचं आहे, 300 कॉटपर्यंत आम्ही ॲडमिट करतो आणि एकदम 500 कॉटपर्यंत मी तयारी केली होती. मग माणसं कुठून आणू मी? 30 बेडच्या वॉर्डला जर 2 सिस्टर एका शिफ्टमध्ये काम करत असतील आणि तिथं 200 पेशंट असतील तर 2 सिस्टर काम करू शकतील का? मग तिथं मला एक्स्ट्रा स्टाफ टाकावंच लागणार आहे. मग त्यांचा पगार कुठून द्यायचं, ते साहित्य कुठून द्यायचं, पलंग लागेल, गादी लागेल, औषधं लागतील, आई स्टँड लागतील, बरेच गोष्टी लागणार आहेत त्याच्यामुळे. मग हे कुठून आणायचं? मग ह्याच्यासाठी फंड्स येत होते. एका पेशंटच्या मागे असं काही नव्हतं. हे पेशंट वाढण्याचं कारण तुम्ही स्वतः बघितलं आहे. गणपती उत्सवामध्ये लोक सगळे एकत्र आले. पहिले मुंबईचे मे महिन्यामध्ये सुट्टी झाल्यानंतर मुंबईची जेव्हा माणसं यायला लागले त्याच्यानंतर कोरोना वाढलं. त्याच्यानंतर गणपती उत्सवानंतर एकदम 200 यायला, जिथं 100च्या वर जात नव्हतं आमच्याकडे आकडा, तो 200च्या वर जातो. तर ह्याच्यामधून स्पष्ट होते की जेव्हा माणसं एकत्र येतात विदाऊट युझिंग मास्क, सोशल डिस्टन्सिंग, हे सगळ्या गोष्टीची काळजी न घेता जेव्हा माणसं एकत्र येतात तर कोरोना वाढतो. हे आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्याच्यामुळं फंड्सचं आणि फंड्समुळं पेशंट जास्त दाखवणं किंवा पेशंट वाढले हे अजिबात कुठेही कोरिलेटेड नाही. हे आपोआप नैसर्गिकरित्या झालेलं आहे. आपण सांस्कृतिक आपली तशीच आहे इंडियन मानसिकता की आपण एकत्र येणं, एकत्र राहणं, एकत्र कुटुंब, उत्सवामध्ये आपण एकत्र येतो. आपण राहू शकत नाही. उत्सवामध्ये आपण एकत्र येतो हे आपलं ह्याच्यापासून चालून आलेलं आहे पूर्वीपासून. तर ही आपलं एक नैसर्गिक गोष्ट आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण काळजी घेतली असती तर कदाचित झालं नसतं. पूजा करणे, अर्चना करणे, एकत्र येणे, त्याच्यानंतर एकत्र जेवणे हे आपला एक भाग आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड पण आहे, खरं इंडियामध्ये ते थोडंसं वेगळं आहे उत्सवामध्ये. बट यालाच माझा एक उपप्रश्न आहे जो सरांनी विचारला की सोशल मीडियावरनं त्यावेळी खूप वाईट पद्धतीने अपप्रचार चालू होता. तुम्ही लोक जे आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, ज्या तळमळीने काम करत असायचा, स्टाफ खूप कमी असायचा, डॉक्टर खूप कमी असायचे, पेशंट भरपूर वाढायचे, ठेवायला जागा नसायची, सगळं काम डॉक्टर्सना सिस्टर्सना करावं लागायचं. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. थकलेला डॉक्टर आम्ही, थकलेली नर्स आम्ही अगदी डोळ्याने बघितलेली आहे. अशावेळी अशा पद्धतीचे जे सोशल मीडियावर आरोप येतात की हे डॉक्टर पैशासाठी काम करतात, यांना फंड्स येतात म्हणून काम करतात, हे ज्यावेळी तुमच्यापर्यंत पोहोचतात किंवा एखाद्या सोशल मीडियावरनं तुमच्या ह्याच्यावर येतात किंवा त्याला अनुसरून तुमच्यावर एखादा स्थानिक लीडर आरोप करतोय, तो वृत्तपत्रातून छापून देतो, त्यावेळी तुमची मेंटॅलिटी काय असते? खूप मनस्ताप व्हायचं मला. आणि माझ्याकडे त्यावेळेस अजिबात वेळ नव्हतं की ते एक्सप्लेन करायला सुद्धा, विचारायला सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हतं. कारण म्हणजे माझं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून व्यवस्थित सुरळीत ठेवणं हे माझी प्रायोरिटी होती. प्रत्येक रुग्णाला उपचार मिळतो की नाही मला हे महत्त्वाचं होतं. कारण म्हणजे वेळेत त्याला औषधोपचार देणं हे खूप गरजेचं होतं. आणि नुसतं आम्ही ट्रीटमेंट पार्ट बघत नव्हतो तर सायकोलॉजिकल सपोर्ट त्या पेशंटला देत होतो. नातेवाईक कोणी आतमध्ये येत नव्हते तर त्या पेशंटला नाश्ता देणं, जेवण देणं, टॉयलेटला घेऊन जाणं, अंग गरम पाणीनं पुसण्यापासून हे काम माझे कर्मचारी करत होते. आणि त्यावेळेस मी कंत्राटी पद्धतीनं बरेच कर्मचारी भरले होते. तर ते 1 दिवस 2 दिवस काम करायचे, तिसऱ्या दिवशी गायब. अचानक जेव्हा माणूस येत नाही ना तर ते लूपहोल भरणं ना खूप अवघड असतो, गॅप भरून काढणं खूप अवघड असतो. मग असलेल्या माणसांमध्ये मला ॲडजस्टमेंट करावं लागतं. तर एक खूप कसरत होती माझी त्यावेळेसची. ते केलं मी. आणि जेव्हा त्यावेळेस ही गोष्ट येत होती तर खूप मला मनस्ताप झालं आणि खूप वाईट वाटलं.
डॉक्टर आणखी एक अशा वेळी डॉक्टर लोक जे काम करायचे प्रत्यक्ष कोविड सेंटर मध्ये त्या ह्याच्यात कोविड ICU मध्ये काम करायचे त्यावेळी अशा बऱ्याच सरप्राईज अशा डेथ व्हायच्या म्हणजे ज्या अनएक्सपेक्टेड असायच्या तुम्हाला लोकांना पण असायच्या त्यावेळी पेशंटचे नातेवाईक इरिटेट होऊन डॉक्टरांवर हल्ले झाले. मला फार माहित नाही की रत्नागिरीत घडलं पण मी आमच्या सिंधुदुर्गमध्ये डॉक्टरांवर हल्ले झालेले जो पहाटे आले रात्रभर काम केलेल्या डॉक्टरला सकाळी नातेवाईक मारून जायचे. त्यावेळी त्या डॉक्टर तर साहजिकच सिव्हिल सर्जनकडे येऊन आपली तक्रार नोंदवणार तर मी काम करणार नाही म्हणून सांगितलं. त्यावेळी तुम्ही अशा डॉक्टरना कशा पद्धतीने त्यांची समजूत काढायची? मी खूप माझ्या सगळ्या स्टाफचं डॉक्टर्स स्टाफ नर्स आणि क्लास 4 कर्मचारी सगळ्यांचं मी मानसिकरित्या त्यांचं सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्या मी पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि त्यांच्या विरोधात होणारे तक्रारीकडे मी दुर्लक्ष केले. फक्त त्यांच्याशी संवाद साधले की बाबा ही तक्रार का आली माझ्याकडे, वाय दिस हॅपन. तर मग ते जेव्हा त्याच्यामधलं काय मुद्दा होतं ज्यामुळे हे गोष्ट घडलं मी त्याच्यावर वार केलं. आय वॉन्टेड टू स्टॉप दॅट. होतात चुका होतात. अचानक मला कोविड आहे कळल्यानंतर ते एक्सेप्ट होत नाही. अरे मी एवढं सगळं काटेकोरपणे पालन केलं, मला पण तसं झालं, मी एवढं स्ट्रिक्टली फॉलो केलं, मला का कोविड झालं हे माझ्यापणात पण आलं. बट शेवटी 24 तासामध्ये कुठंतरी आपलं 10 सेकंड पण इनफ आहे कोविड होण्यासाठी. तर त्या पद्धतीनं मी त्यांना बोलले की तुमचं चुकलं आहे, तुम्ही इथं सुधारणा करा, हे तक्रार येऊ देऊ नका मला. हे मी संधी दिली त्यांना आणि ह्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट झालं आणि माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याबरोबर मी संबंध चांगले ठेवले. 1 to 1 माझं रिलेशनशिप होतं. कारण म्हणजे मला 1 to 1 रिलेशनशिप ठेवाच लागलं होतं आणि आय यूज टू गो टू ग्राउंड लेवल. मला जर फोन आला कुणाचं की मॅडम तुमच्या ह्या वॉर्डमध्ये हे प्रॉब्लेम आहे, आय यूज टू गो टू दॅट वॉर्ड. तिथं जाऊन बघायचे आणि असं झालं एक वयस्क पेशंट होतं 80 वर्षाचं. शी वॉज नॉट इटिंग, डायबिटिक्सच्या गोळ्या घेत नव्हती ती. मला फोन आला सकाळी, काही कारणामुळे मी नाही जाऊ शकले. मग दुपारी फोन आला. मी गेले वॉर्डमध्ये कॉन्टॅक्ट केलं तर काही रिस्पॉन्स मिळाला नाही. मी स्वतः गेले वॉर्डमध्ये बघितलं, बरोबर तिने जेवली नव्हती, तसंच पडलेलं होतं ताट. मग मी तिथल्या एक क्लास 4 कर्मचारीला बोलवले, म्हणले तुला पुण्य मिळेल, म्हटलं हिला जेवण दे, हे अपेक्षा करू नको. मग त्याला काय वाटलं माहिती नाही आणि दररोज त्यांनी 3-4 दिवस त्या महिलाचं काळजी घेतली आणि हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचारी काही अपेक्षा न करता त्यांनी ही सेवा दिली. म्हटलं 2 घास तरी तिला भरव. तिच्या डायबिटीसच्या गोळ्या आठवणी, ती जरा वयस्क होती, भ्रमिष्ठ होती, म्हणजे तिला लक्षात येत नव्हते की आपण गोळ्या घ्यायला पाहिजे. मग मी त्यांना आठवणीनं तिला वेळेत अगोदर गोळ्या घ्यायला लावलं आणि मग जेवण द्यायला लावलं. थोडंफार का होणार तिच्या पोटात अन्न जाऊ दे. आणि नातेवाईकांना पण मी इथं इन्व्हॉल्व केले. नातेवाईकांना मी सांगितले की जेव्हा कोविड पेशंट असतो तर त्यांना एक मानसिक आधाराची खूप गरज असते आणि त्यांचा जवळचा एखादा व्यक्ती तिथं जर नजरेसमोर दिसला तरी तुम्ही पेशंटच्या जवळ जाऊ नका, लांबून जावा, मी इथं आहे तुमच्यासाठी. एवढं जरी बोलले तरी पेशंट बरा होतो. आणि हे मी बघितलेलं आहे की नातेवाईकांनी मी नंतर अलाव करत होते त्यांचं मास्क वगैरे वापरून, त्यांना सगळं सेफ्टी गार्डनं जावं, तुम्ही तुमच्या पेशंटला भरवा, तुम्ही लक्ष घाला. आणि बरेच नातेवाईकांनी मला कॉपरेट पण केलेलं आहे आणि ह्याच्यामधून मला चांगलं रिझल्ट मिळालेलं आहे. प्रश्न की कोविड आल्यानंतर सगळी व्यवस्था ही हाय अलर्टमध्ये गेली आणि पोलीस खातंसुद्धा हाय अलर्टमध्ये होतं. कुठचाही माणूस हा 24 तास 365 दिवस हाय अलर्टमध्ये राहू शकत नाही. तर ठराविक काळानंतर त्याच्यामध्ये काही बदल करावे लागतात. आत्ता एकूण पोलीस यंत्रणा ही हाय अलर्टपासून नॉर्मल मोडवर अशी आले असं म्हणता येईल का? सबसे पहले तो मैं बोलना चाहूँगा कि आपका आवाज़ मैं सेकंड टाइम मिल रहा हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है. या तो आपके एक्सपीरियंस से आती है चीज़ें इसलिए वो आवाज़ आपका इस सेंस में रहता है, और इट्स रियली गुड वे ऑफ आस्किंग द क्वेश्चन. थैंक यू. जो आपका जहाँ तक क्वेश्चन का संबंध है, मुझे लगता है कि पुलिस वालों को आदत सी पड़ गई है कि वो अलर्ट भी रहते हैं हमेशा. ऐसा मैंने इवन मुझे भी ऐसा लगता है कि इवन घर आने के बाद भी मोस्ट ऑफ द टाइम जो मेरे माइंड में चीज़ें चलती रहती हैं, दिस इज़ अ प्रोफेशनल हैज़र्ड विद द पुलिस, कि हम अलर्ट के बिना वो छोड़ ही नहीं सकते. AP पाचपुते मेरे साथ अभी आया हुआ है, ही विल एग्री विद मी. बट नो डाउट जब कोरोना का टाइम था, जैसे आपने भी बोला कि हम किसी को कुछ पता ही नहीं था कि वायरस क्या है. ये सरकार को नहीं पता था, WHO को नहीं पता, किसी देश को नहीं पता था कि वायरस क्या है, क्या इफेक्ट करने वाला बॉडी पे.
क्या इसकी प्रिवेंशन हो सकती है। लेकिन फिर भी पुलिस डिपार्टमेंट ऐसा डिपार्टमेंट रहा है, महाराष्ट्र का ही नहीं, सारे देश का ही नहीं, सारे वर्ल्ड में जो भी इस सेंस में जिनको ये काम सौंपा गया, एकमात्र डिपार्टमेंट ऐसा रहा है जिन्होंने बिना परवाह किए कि क्या इफेक्ट होना, वायरस कहीं से भी आ सकता है, जैसे डॉक्टर साहब बोल रहे थे, वायरस कहीं से भी आ सकता है। वायरस क्या है पता नहीं, दुश्मन कैसा है अपने को नहीं पता, लेकिन वो रोड पे खड़े हैं। किसको वायरस है पता नहीं, क्योंकि टेस्ट अभी डेवलप नहीं हुआ है, लेकिन वो रोड पे खड़े हैं। तो जो जिस अभी फोर्स के साथ मैं काम कर रहा हूँ, वो फोर्स ने हमेशा मुझे प्राउड महसूस करवाया है कि जब भी अपने समाज को इस सेंस में ज़रूरत पड़ी है, वो हमेशा उस पर खड़े उतरे हैं। चाहे हो सकता है कि प्रोफेशनल हैजर्ड के कारण वो फैमिली को टाइम कम दे पाते हैं, हमेशा अलर्ट में रहने की आदत पड़ जाती है, तो वो सोचना जो वे ऑफ थिंकिंग है वो थोड़ी डिफरेंट हो जाती है उनकी। लेकिन ये फोर्स ऐसी फोर्स है जो हमेशा टाइम टेस्टेड फोर्स है। हमेशा जब भी समाज पे उनको डिमांड किया है तो उन्होंने आगे उनकी डिमांड को पूरा किया है। तो ऑल्दो दैट फेज इज़ ओवर नाउ, हमने उस चीज़ के लिए अभी प्रत्येक पुलिस स्टेशन लेवल पे डॉक्टर्स की हेल्प से कुछ प्रोग्राम्स शुरू किए हैं साइकोलॉजिकल थॉट को लेके, कि साइकोलॉजिकल थॉट में हमने अगर स्टडी करना हो तो कैसा होना चाहिए। समाज में मेंटल रोग बहुत बढ़ रहे हैं, उससे प्रिवेंशन के लिए हमने कुछ प्रोग्राम्स अभी शुरू किए, इस महीने में शुरू किए हैं। एक हमने प्रोग्राम शुरू किया था सेहत संभाल, क्योंकि एक पुलिस वाला अपना तो ध्यान रख ही नहीं पाता, अपनी फैमिली का भी नहीं रख पाता। तो उनकी फैमिलीज़ के साथ संवाद रखने के लिए उन पे क्या क्रोनिक डिजीज़ है, हाइपरटेंशन है, कोई कैंसर की प्रॉब्लम है, या कोई भी बड़ी समस्या उनको, जहाँ भी स्टार्टिंग है समस्या की, तो उसका हमने डाटा इकट्ठा किया है। एक डिजिटल डाटा हमारे पास तैयार हो गया है। उसको देखते हुए अभी हम शासन की मदद से अपने हॉस्पिटल को इम्प्रूव करने वाले हैं। तो these things are going on to relieve the stress level which is there in the police and police families. किती डोसेस घेणं लसीकरण आवश्यक आहे? लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीचे डोस आता पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे आरोग्य खात्यामधले कर्मचारी आहेत, सगळ्यात प्रथम आरोग्य खात्यातले कर्मचारी, पोलीस खात्यातले कर्मचारी आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स, हॉस्पिटल्स जे काम करतात, ते तेवढा आकडाच गेलेला आहे. मला ते आता एक्झॅक्ट आकडा मी सांगू शकत नाही, असं आहे. तेवढ्या लोकांना प्रथम लेवलला देणारा, प्रायमरी लेवल, फर्स्ट स्टेज. या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये बरेच व्यापार सगळं उद्ध्वस्त झालंय, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त झाली, सामाजिक, तसंच खाजगी आरोग्य व्यवस्था सुद्धा बऱ्याच म्हणजे त्याला जोरदार फटका बसला. हॉस्पिटल्स बंद ठेवावी लागली, डॉक्टरांना घरात बसावं लागलं, हे सगळं झालं. हा या काळात तुम्ही खाजगी आरोग्याकडे किती सफल झाली असं तुम्हाला वाटतंय? आणि त्याच्यानंतर हे सगळे एक वेळ असं आला की खूपच आणीबाणीची परिस्थिती होती, तुम्हाला प्रशासनाकडून आवाज करण्यात आला आणि बरेच खाजगी डॉक्टर्स, जसं तुम्ही आता योगदान दिलं, असे शासकीय यंत्रणेला हेल्प करायला पुढे झाले. काय परिस्थिती होती आणि हे किती हेल्प केली? आता खाजगी हॉस्पिटलना सोसावं तर बरंच लागलं. नशिबाने आपल्याकडे पीक थोडासा उशिरा आला, परंतु मुंबईमध्ये किंवा जिथे मोठ्या मोठ्या शहरामध्ये मार्चपासून करोनाचं तांडव चालू झालंय. थिंग्स आर व्हेरी डिफिकल्ट ऑन मल्टिपल लेवल्स. एक म्हणजे हॉस्पिटलच्या स्टाफचं मोराल टिकवून ठेवणं हा एक मोठा प्रश्न होता. दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही एखादी इन्स्टिट्यूट चालवता तेव्हा त्याचा काही आधारभूत खर्च असतात. त्याच्यासाठी शेवटी कसं आहे की पेशंटचे उपचार करणं हा आमचा उपजीविकेचा व्यवसाय आहे. तर त्याच्यामुळे पेशंटची संख्या जर कमी झाली तर, परंतु इव्हन स्टाफला सुद्धा माहिती होतं की ही सिच्युएशन सगळीकडे आहे. म्हणजे हे काय अशी वन ऑफ थिंग नाही की नाही या हॉस्पिटलमध्ये असं होतंय आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला जातो. स्टाफ हॅज ऑल्सो कोऑपरेटेड. परंतु म्हणजे आम्ही तर त्यांचं ट्रेनिंग तर घेतच होतो. म्हणजे आम्ही फेब्रुवारीपासून स्टाफचं ट्रेनिंग घेत होतो. त्याच्यानंतर आम्ही एक काउन्सिलर पण घेतला होता. म्हणजे हे मी आमच्या वैयक्तिक हॉस्पिटलबद्दल बोलतोय की काउन्सिलरही घेतला होता. हू विल, प्रश्न छोटे छोटे असतात पण बरेचदा ते लक्षात येत नाही
जे लोक ट्रेंड असतात प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांची मदत घेऊन ते प्रश्न सोडवायचे. हॉस्पिटल बंद करावी लागली. आता रत्नागिरीत मी तुम्हाला म्हटलं सर एकतर डॉक्टरांची संख्याच कमी आहे आणि जे लोक आहेत ते निम्म्याहून अधिक 55 वर्षाच्या वरचेच आहेत. मोस्ट ऑफ देम आर हॅव्हिंग कोमॉर्बिडिटीज. स्ट्रेस तर असतोच, परंतु कसं आहे की यू आर ट्रेन फॉर सच काइंड ऑफ सिनारिओ, म्हणजे तुम्ही रिफ्यूज तर नाही करू शकत. असं जसं आता सरांनी सांगितलं की पोलीस ठीक आहे, त्यांना माहित नाही की काय आहे. डॉक्टरांची अवस्था काहीही वेगळी नव्हती. कुठच्याही लेवलवर, पॉलिसी लेवलवर, सिम्पटम लेवलवर, ट्रीटमेंट लेवलवर, पोस्ट सिम्पटम लेवलवर काहीही माहित नाही की काय आहे. परंतु हे आहे म्हटल्यानंतर केलं पाहिजे. ह्याच भावनेने सगळ्यांनी कामं केलीत, कारण शेवटी तुम्ही शिकलाच ते. आता थोडेफार व्यक्तिनिरूप अनुभव वेगवेगळे असू शकतात, पण मला तर असं वाटतं की बऱ्याचशा डॉक्टरांच्या हीच भावना आहे. म्हणजे माझी ह्या महिन्यात एवढी ओपीडी झाली पाहिजे म्हणून ते काय नाही, ठीक आहे आपण सेफ्टीसाठी बंद ठेवतोय आपल्या सुद्धा आणि पेशंटच्या सुद्धा. त्यात मल्टिपल अँगल्स असतात. जेव्हा एक प्रायव्हेट डॉक्टर हे करायला बसतो, माझ्याकडे आज आलेला पेशंट जर समजा पॉझिटिव्ह आला तर मी किती लोकांसाठी तो हॅझार्ड होतो. लोकांनी बऱ्याचशा जनरल प्रॅक्टिशनर्सनी सुद्धा उकड्या बंद ठेवल्या होत्या, त्याच्या विरुद्ध नाराजी पण होती. आता मी वैयक्तिकरित्या माझी काही उकडी बंद ठेवली नव्हती, पण वी वर युझिंग फुल प्रोटेक्शन. आम्ही आमच्या स्टाफला पण प्रोटेक्शन दिलं होतं. थिंग्स वर गोइंग ऑन. तुम्ही ऑनलाईन कन्सल्टन्सी वगैरे असे प्रकार यूज करायला येस येस येस. आणि भविष्यातला आता पुढच्या काळात हे कन्सल्टन्सी तुमची कशी असते काय? इट इज ऑलरेडी देअर इन द मेट्रोज. आता सरकारने बदल असा केला की प्रिव्हियसली न्यू कन्सल्टेशन वॉज नॉट अलाउड ऑनलाईन. मला तो पेशंट माझ्याकडे अगोदर रजिस्टर्ड असलेला पाहिजे जर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्ट घ्यायचा आहे तर. ओके, जे पूर्वी लोक फोनवर करायचे, डॉक्टर मी तुमचा पेशंट आहे, मला ही गोळी मी बंद केली आहे, काय करू, असे पण अजूनही येतातच. परंतु ऑनलाईन कन्सल्टेशन आपल्याकडे मला असं वाटतं की अजून ती सोसायटीमध्ये इनग्रेन झालेली नाही आयडिया. म्हणजे आता माझ्याकडे मी ॲप डेव्हलप करून सुद्धा हार्डली 10 ते 12 कन्सल्टेशन केली असतील, जी म्हणजे लोकल पेशंटसाठी मी सांगतो. परंतु मुंबईत वगैरे फार रुटीनली लोक ऑनलाईन कन्सल्टेशन घेत आहेत. त्यांनी तो दॅट इज अन ॲक्सेप्टेड मोड ऑफ ट्रीटमेंट. आणि मला असं वाटतं की पुढे पुढे त्याचं प्रमाण थोडंसं वाढत जाईल. झाली तरी काय काळजी घ्यावी लागेल आणि दैनंदिन जीवनात काय बदल करावे लागतील? कोरोनाची जरी लस आली तरी जे शासनाने ठरवून दिलेलं आहे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी एटिकेट्स, म्हणजे तुम्हाला शिंका खोकला आले तर शक्यतो ते इतर ठिकाणी पडणार नाही ह्याची काळजी घेणे. आणि दुसऱ्या वस्तूला हात लावायच्या वगैरे अगोदर सॅनिटायझरचा वापर करणे. तर हे खूप गरजेचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. हे करणं खूप गरजेचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला पण हे शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये वडीलधारी लोक जे कोमॉर्बिडिटी आहे त्यांना याच्यापासून लांब ठेवणे, किंवा आम्ही बाहेरून आल्यानंतर आंघोळ करून, जसं आपले पूर्वीचे हे आहेत संस्कार आहेत त्याच्यामध्ये घरात याच्या अगोदर आपण हातपाय देऊन आंघोळ करून जात होतो, तर ते आपल्याला परत सुरुवात करावं लागणार आहे. म्हणजे करायलाच पाहिजे, हे करावंच लागणार आहे. कारण म्हणजे कोरोना किती दिवस आपल्याबरोबर राहील याची अजून काही शाश्वती नाही. 1 वर्ष तरी आपल्याबरोबर आहे, त्याच्यापेक्षा किती वर्ष राहील. स्वाईन फ्लूवर टॅमिफ्लूसारखं औषध आहे, बट कोरोनावर ठाम असं औषध नाही. रेमडेसिवीर, फॅविपिरावीर आणि दुसरे काही थोडेसे औषध आहेत, त्याच्याने थोडंसं रिस्पॉन्स चांगला मिळतो. बरेच जणांचे जीव आम्ही वाचवलेले आहेत, बट क्युअर असं औषध, रामबाण औषध नाही. विषाणू गुणधर्म बदलतो, आपल्याला लस निर्माण होतो, त्या लसीचा परिणाम किती टिकून राहील का? अगदी स्पष्ट सांगायचं तर कसं असतं की विषाणू जे आहेत ते गुणधर्म बदलतच असतात आपले. तर म्हणून जेव्हा एखादी लस बनवण्याचा निर्णय होतो, एक आता हा आपण म्हणतो की हा कोविड व्हायरस हा काही एक नाही, त्याचे भरपूर व्हेरियंट आहेत. तर त्याच्या सगळ्यांमध्ये मोस्ट कन्सिस्टंट असलेल्या प्रोटीनच्या विरुद्धच पूर्णतः तर त्याचे जनुकीय बदल होणार नाही, कळलं ना? तर त्या सगळ्याचा अभ्यास करूनच लस बनवताना जो वेळ लागतो त्याचं प्रमुख कारण हे असतं की त्या व्हायरसचा जिनोम तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे व्हायरसचा जनुकीय ढाचा कसा आहे, तर त्याच्यानुसार जो मोस्ट कन्सिस्टंट व्हेरिएशन प्रत्येक माणसात आहे, तसंच व्हायरसेसमध्ये पण आहे की, परंतु प्रत्येक माणसामध्ये जसं बेसिक DNA सेम आहे
तसा प्रत्येक व्हायरसमधला पण काही बेसिक DNA सेम आहे त्या स्ट्रीममधला, तर तो पकडूनच त्याच्या विरुद्ध लस डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात. 70 ते 80% इफेक्टिव्हिटी अपेक्षित आहे, परंतु माहीत नाही किती आहे, आता ते आल्यानंतरच कळू शकेल. परंतु कसं, जर समजा एका डोसनी काम होणार नसेल तर कदाचित 2 डोस देऊन किंवा आपण कसे TTचे बूस्टर देतो तसा बूस्टर देऊन ते टाईड ओव्हर करण्याचा क्रायसिस प्रयत्न करतील, परंतु ते गाईडलाईन्स आल्यानंतरच कळू शकेल. आता त्याच्यावर विचार विमर्श करण्यात काही अर्थ नाही. मला SP सरना एक प्रश्न आहे सर. सेकंड फेज येते सगळे आणि ती पहिल्या फेजपेक्षा डेंजर असणार आहे. पहिल्या फेजपेक्षा या फेजमध्ये मॉर्टॅलिटी जास्त असेल असे बरेच फोरकास्ट येत आहेत. काही फोरकास्ट हे कॉन्फिडेन्शियल असेल, हे तुम्हा लोकांकडे येत आहेत, बरोबर, जे आमच्या मीडियापर्यंत पण पोहोचत नाही. म्हणजे मला कल्पना आहे, आम्ही काही मीडियात काम करतो त्यावेळी आम्हाला इथे सांगितलेलं असतं की तुम्ही प्लीज मीडियापर्यंत ते नेऊ नका. इट्स ओके. ते सेकंड फेजसाठी पोलीस यंत्रणा जी फील्डवर आणि सगळ्यात फ्रंटवर असते ती प्रिपेअर्ड आहे का, किंवा त्याच्यासाठी तुम्ही काय योजना आखलात? एक्चुअली अभी डायरेक्टली उत्तर देने से पहले एक आपको छोटी सी जो मेरे साथ हुआ मैं शेयर करना चाहता हूँ. कुछ समय पहले आई वॉज इन स्टॉकहोम. रात को अभी आई थिंक 9 बजे का टाइम होगा, मेरा कैमरा वहाँ पे चोरी हो गया. 9 बजे मैं ढूंढ रहा था कि मैं किसी पुलिस वाले को पकड़ूं, उसको बोलूँ यार मैं भी पुलिस वाला हूँ, मेरी मदद करो. लेकिन 9 बजे वहाँ पे आई वॉज इन द मेन सिटी, कैपिटल सिटी. सॉरी सर, स्टॉकहोम. हाँ. एंड वहाँ पे मुझे आसपास, मैं किसी देश की बुराई नहीं कर रहा हूँ, मैं जस्ट एक एक्सपीरियंस शेयर कर रहा हूँ अपना, कि मुझे वहाँ पे आसपास कोई पुलिस वाला नहीं मिला. उसके बाद मैंने पुलिस स्टेशन में कॉल किया वहाँ पे, तो उन्होंने बोला कि ये हमारे यहाँ पे इमरजेंसी नहीं है, तो आप सुबह आइए, सुबह आके आप अपनी रिपोर्ट लिखवाइए. तो उस दौरान मेरी फ़्लाइट थी, तो आई कुड नॉट डू दैट. बट मैं हैरान हुआ उस टाइम पे कि हम अपने देश की सर्विसेज को कई बार बोलते रहते हैं कि यार क्या चल रहा है, बट मतलब दैट वाज शॉक ऑफ माई लाइफ कि ये कैसे हो सकता है कि पुलिस इज नॉट एन इमरजेंसी सर्विस. मैं ये स्टोरी आपको इसलिए शेयर कर रहा हूँ कि आज तक का मेरा जितना भी इस डिपार्टमेंट के साथ एक्सपीरियंस रहा है, कहीं पे भी मैंने काम किया है, कोई भी परिस्थिति हो ये हमेशा तैयार रहती है. पहले फॉर्चुनेटली अभी हमारा ऑलरेडी फर्स्ट क्लास के टाइम पे बहुत बड़ा एक्सपीरियंस हमने गेन किया है. अगर सेकंड वेव आती भी है तो मुझे लगता है कि हम उससे भी ज़्यादा तैयार हैं. तो पुलिस को हैंडल करने में, भारतीय पुलिस को हैंडल करने के लिए, महाराष्ट्र पुलिस को हैंडल करने में, रत्नागिरी पुलिस को हैंडल करने में इसमें कोई समस्या नहीं आने वाली. लोगों का सहयोग की ज़रूरत पड़ेगी. ऑलरेडी प्लेटफॉर्म्स हैं, आपके सहयोग की ज़रूरत पड़ेगी. ऑलरेडी प्लेटफॉर्म्स हैं, ऑलरेडी हम उस चीज़ को रिहर्सल कर चुके हैं. मुझे लगता है कि किसी भी तरीके की कोई दिक्कत नहीं है. कोरोना विषाणू आहे तो आपले लक्षणे बदलते का? पूर्वीचा कोरोना आणि आताचा कोरोना असं का आहे का? आणि बदलत्या कोरोना लक्षणे काय आहेत? आणि आणखी दुसरा एक प्रश्न होता मला की 12वीच्या पुस्तकामध्ये, बायोलॉजी पुस्तकामध्ये कोरोना विषयाची माहिती दिलेली आहे. यापूर्वी कोरोना असा होता का आपण त्याचा अभ्यास केलेला नाही आणि तो कोरोना कुठचा आहे तर माहिती दिली. अगोदर पण मिडल ईस्ट एक सार्स व्हायरस होतं. 2 व्हायरस त्याचे जे मिडल ईस्टमध्ये त्यांचे आजार होते बरं. तर हे होतं अगोदर. आणि जे डिसेंबरमध्ये, हे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ह्याची सुरुवात झाली चायनापासून, वुहानपासून. तर त्यावेळेस त्याची लक्षणे सर्दी, खोकला, ताप आणि निमोनिया हे त्याचं मेन लक्षणं होते. खरं आता त्याचा कोर्स बदलला आहे. नॉर्मलपेक्षा वेगळं आता मळूळपणा, म्हणजे थकवा आल्यासारखं जाणवणे, वास जाणे किंवा हे आपलं स्मेल न येणे, टेस्ट आणि स्मेल न होणे, न जाणवणे. त्याच्यानंतर मग थकवा येणे, मग पेशंटला लूज मोशन्स होणे, असं काही प्रकार जाणवतात. तर आमचा असा आता सल्ला आहे की शक्यतो येणाऱ्या पेशंट्सला आम्ही सांगतो की तुम्हाला नॉर्मलपेक्षा काहीतरी वेगळं वाटलं थोडंसं, की बाबा मला आज काहीतरी बरं वाटत नाही, समथिंग ॲबनॉर्मल आहे, तर तुम्ही एक टेस्ट करून घ्या, असं आम्ही सल्ला देतो. कारण म्हणजे वेळेत ओळखणं ते गरजेचं आहे. आणि कोरोनामध्ये बदल होत राहतो. हे व्हायरस, जसं फडके सर म्हटले, म्युटेशन्स होत राहतात, त्याच्यामध्ये जनुकीयमध्ये बदल होत असतो.
त्याचं आपल्या शरीरामध्ये घुसल्यानंतर पण त्याच्यामध्ये बदल होत असतो. त्याच्यामुळं हे व्हायरस जास्त विरुलेंट पण होऊ शकतो किंवा ते निकमी पण होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यावरून आता सेकंड वेव्ह आपल्याला कळणार आहे. जर आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये इम्युनिटी स्ट्रॉंग असेल किंवा ते जास्त विरुलेंट नाही झालं तर सेकंड वेव्ह तेवढं दिसणार नाही आपल्याला. जर झालं असल्यास तर सेकंड वेव्ह दिसेल. तर ह्याच्यामध्ये आता बरेच युरोपियन कंट्रीजमध्ये जे पिक्चर असतो आणि जे आपल्या इंडियामध्ये आहे त्याच्यामध्ये बरंच फरक आहे. तिथं फॅटॅलिटी रेट खूप आहे युरोपियन कंट्रीजमध्ये वगैरे, जसं इटलीमध्ये वगैरे. खरं इंडियामध्ये तसं नाही, इंडियामध्ये कमी आहे. कदाचित आपल्याला रफ अँड टफ लाईफची सवय आहे, शुद्ध गोष्टी आपल्याला आता आजच्या काळात मिळत नाही. इम्प्युरिटीज खूप आहेत टप्प्याटप्प्यावर. तर त्या गोष्टीमुळं कदाचित आपलं रेझिस्टन्स, आता आपण बघतो रोडवर काम करणारे जे लोक असतात, मजदूर असतात, त्यांचे जे मुलं असतात ते असंही फिरत असतात, काही खातात आणि काही. आता आपण फिल्टर वॉटर पितो तर त्याच्यामुळे काय होतं, आपण डायरेक्ट पाणी पिया आणि फिल्टर वॉटर पितो, त्याच्यामध्ये आपली इम्युनिटी वीक होते. आणि आपण तिथलं पाणी पिलं की आपल्या लहान वयापासून जर पित असेल तर आपली इम्युनिटी वाढते. त्याच्यामुळं फॉरेनमधून येणारा जो माणूस बॉटलचं पाणी पितो तो आपलं डायरेक्ट पाणी पिऊ शकत नाही, एकदम त्याला डायरिया लागतो असं आहे. खरं आपण तिथं गेलो, फॉरेनला गेलो की आपण टॅपचं पाणी पण पिऊ शकतो, अशी आपली म्हणजे इम्युनिटी आहे. कदाचित त्या कारणामुळे इंडियामधली फॅटॅलिटी रेट 1.5 2.5 असेल आणि इटलीमध्ये 10% होती, असा एक म्हणजे अंदाज आहे. आणि व्हायरसमध्ये म्युटेशन्स होणार आणि पुढं काय आपल्याला मिळेल सेकंड वेव्हमध्ये आत्ता आपण प्रेडिक्ट नाही करू शकतो. कोरोनामध्ये आपण जनता करतो थेट पोलिसांचा नागरिकांशी संवाद या उपक्रमाबद्दल बोलला होता आपण मागे, की जनता आणि पोलिसांमधला संवाद हा चांगला व्हावा आणि केसेसच्या बाबतीत कुठल्या तक्रारी येता कामा नये. त्या संदर्भात आता ते कुठपर्यंत गेलं आणि भविष्यात कशा पद्धतीने त्याचा निर्णय होता. आणि त्याच्यातच अजून एक प्रश्न की कोरोना काळात रत्नागिरी पोलिसांनी हॅट्सअप काम केलं. मुळात मला प्रश्न असा आहे की कुठचीही ट्रीटमेंट न घेता कुठचीही म्हणजे अगदी आरोपी नेण्यापासून मेंटलचे पेशंट येण्यापर्यंत PPE किट न घालता पोलिसांनी काम केलं आणि जवळून पाहिलेलं आहे. अशी कोणती पॉवरची गोळी पोलीस डिपार्टमेंटकडून त्यांना दिली गेली की मला वाटतं की सगळ्यात नगण्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलिसांना कोरोना झालेला आहे. 10 ते 15% एवढंच आपल्याकडे आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये ही संख्या जास्त आहे. तर पोलिसांना जे नियोजन केलं आहे ते नियोजन मला माहिती आहे, बट आमच्या सर्व सरकारांना ते कळावं म्हणून मी हा प्रश्न विचारते की ही संख्या कमी होण्याचं कारण काय आणि पोलीस 24 तास कटिबद्ध असतात म्हणून. जो पहला प्रश्न था कि लोगों के साथ कोऑपरेशन, लोगों के साथ संवाद, तो अगर कोरोना बढ़ता है, मैं इस प्रेमाइसिस पे बोल रहा हूँ, अगर कोरोना फिर से बढ़ता है और बड़े जन सभाएँ पॉसिबल नहीं हो पाती है, तो ऑलरेडी पिछली बार हमने एक प्लेटफॉर्म डेवलप किया गांव लेवल पे कि अगर गांव में कोरोना को लेकर कोई वाद विवाद है, फॉर एग्जांपल मुंबई से बाहर से लोग आ रहे थे तो लोकल लोगों का उससे विद्रोह था कुछ कारणों के कारण, तो उस टाइम पे भी बड़ा जन संवाद करना पॉसिबल नहीं था. लेकिन उस टाइम पे भी जो प्लेटफॉर्म हमने डेवलप किया था, गांव के लेवल पे जो प्रतिष्ठित लोग हैं वो कमेटी में बैठेंगे, जो भी दिक्कत आएगी वो लोकल लेवल पे सॉल्व करेंगे और हमारा एक अमलदार उस कमेटी के साथ कोऑर्डिनेट करेगा. तो अगर ऐसा कोई बड़ा फिर से हमें लगता है कोरोना की वेव आने की संभावना है जहाँ आएगी, तो उस टाइम पे भी छोटे छोटे जो समिति हैं, कोऑर्डिनेटिंग कमेटीज़ हैं, दैट विल बी अ वैल्यूएबल थिंग फॉर अस. दूसरा, अभी हमने एक प्रोग्राम शुरू किया है, वो हमारे आपस में एक संवाद के लिए है ई दरबार. पहले हम बड़े दरबार लेते थे, नाउ वी हैव स्टार्टेड ई दरबार. आफ्टर कमिंग टू दिस डिस्ट्रिक्ट वी हैव स्टार्टेड ई दरबार, जिसमें हम पुलिस की क्या समस्याएं हैं, उनकी फैमिलीज की क्या समस्याएं हैं, वो डिस्कस करते हैं. और एट द सेम टाइम अभी हम VC जो वीडियो कॉन्फ्रेंस बहुत चलन हो गया, उसको ज़्यादा अभी हमने यूज़ करना शुरू किया. जो जहाँ तक आपका दूसरे प्रश्न की बात है, मुझे लगता है कि दिस मस्ट बी अ पार्ट ऑफ ट्रेनिंग इटसेल्फ. जो पुलिस कल्चर है, दैट इज़ अ पार्ट ऑफ पुलिस कल्चर इटसेल्फ, कि लोग हमेशा बढ़ चढ़ करके आगे पार्टिसिपेट करते हैं, खासकर ऐसे टाइम पे जब समाज को ज़रूरत है. बाकी हर फोर्स में, हर ऑर्गेनाइजेशन में, हर सोसाइटी में कुछ ना कुछ दिक्कतें रहती हैं, पर मुझे लगता है कि जब वो फोर्स, जब वो सोसाइटी, जब वो ऑर्गेनाइजेशन, जब समाज को सबसे ज़्यादा ज़रूरत है, तब वो आगे उस समाज की ज़रूरतों को पूरा करने में सक्षम रहती है. तो इट्स एन एक्सेलेंट जॉब.
मोस्ट लाइकली दिस मस्ट बी बिकॉज ऑफ पुलिस कल्चर ओनली के लोग किसी चीज़ की परवाह ना करते हुए आगे बढ़कर काम करते हैं। नेचुरली अभी आप लोगों का बहुत ही अच्छा मुझे ये चीज़ लगा कि आप पोस्ट कोविड के बारे में बहुत सोच रहे हैं और आपने एक सप्लीमेंट भी वो निकाला है। तो नेचुरली जो भी चीज़ें मैंने बोली हैं पोस्ट कोविड इन्वायरमेंट पे चर्चा होना बहुत ज़रूरी है, हर ऑर्गेनाइजेशन के लिए बहुत ज़रूरी है। हमारे ऑर्गेनाइजेशन में भी चल रही है इस चीज़ को लेकर क्या लॉज चेंज करने की ज़रूरत है, क्या कम्युनिकेशंस चेंज करने की ज़रूरत है। दैट इज़ अ अंडरगोइंग प्रोसेस। मुझे लगता है कि उसको चलते हुए जो आपका प्रश्न है पहले वाला कि क्या है, उसके लिए हम मुझे लगता है कुछ टाइम के लिए और वी विल बी मोर प्रिपेयर्ड। आपल्याला एक प्रश्न, नवीन बातमी अशी आली आहे, कोवॅक्सिन लस आहे, तिचा डोस हरियाणाच्या आरोग्यमंत्र्यांनी घेतला आणि त्यानंतर त्यांना कोविड झाला. ही नवी बातमी आहे. कोविडची लस दिल्यानंतर सुद्धा ते विश्वासार्ह आणि परिणामकारक ठरणं हा एक मोठा वैद्यक विश्वासावर प्रश्न आहे. आयसरमधल्या संशोधकांचं म्हणणं आहे की सेटल होणारी लस म्हणजे विश्वासार्ह बनणारी लस 10 वर्ष लागतील येण्यासाठी. तर या पार्श्वभूमीवर लस जरी दिली गेली तरी तिची परिणामकारकता विश्वासार्हता घेणाऱ्या लोकांनी कितपत समजावी. कसं आहे, हा शेवटी विश्वासाचा प्रश्न आहे. कसं आहे, व्हॅक्सिनचा टाईप कुठचा आहे, जेव्हा कसं आहे की व्हॅक्सिनबद्दल तुम्हाला किती माहिती आहे हे मला माहीत नाही, परंतु व्हॅक्सिनचे वेगवेगळे प्रकार असतात. कधी कधी काय होतं की आता टिटॅनस सारखं व्हॅक्सिन आहे, तर जो विषार जंतू सोडतो त्याच्या विरुद्ध तो जो सबस्टन्स आहे फक्त तेवढाच काढून व्हॅक्सिन बनवलं जातं. काही व्हायरसेस असतात ते लाईव्ह ॲटेन्युएटेड म्हणजे काय, व्हायरस लाईव्हच असतो, त्याची ताकद कमी करून शरीरात सोडली जाते की शरीराची प्रतिकारशक्ती डेव्हलप होईल. की म्हणजे मांजरीचं पिल्लाला कसं मांजरी शिकवते, अर्धवेळेला उंदीर करून द्यायचा आणि आता तुम्ही मारा, तसं लाईव्ह ॲटेन्युएटेड म्हणजे व्हायरसचा फोर्स कमी करून तुम्ही शरीरात सोडता. ओके, आता हे जे आता RNA म्हणजे फायझर किंवा मॉडर्नाचं जे व्हॅक्सिन आहे तर ते mRNA सोडतात, म्हणजे व्हायरसच सोडतात शरीरात. ओके, कोविड होऊ शकतो का, देस देर इज थिअरॉटिकल पॉसिबिलिटी. आता मिझल्सचं व्हॅक्सिन इतके वर्ष आता कसं ह्या कोविडच्या माध्यमातून आहे ना व्हॅक्सिनविषयी चर्चा चालू झाली लोकांच्या. मिझल्सचं व्हॅक्सिन जे आहे ते अनेक वर्ष घेत आहेत. मिझल्सच्या व्हॅक्सिनमुळे खूप सिव्हिअर एन्केफलायटिस बसू शकतो व्हायरस जर गेला शरीरात. तर तसं पोलिओ पण लाईव्ह व्हॅक्सिन आहे. पोलिओच्या व्हॅक्सिनमध्ये थिअरॉटिकल रिस्क आहे की होऊ शकतो, मी तुम्हाला म्हटलं, पण ती काय रिस्क ॲक्सेप्ट करायची हे ज्या संस्था शिखर संस्था आहेत त्याच ठरवतील आणि त्याच्यानुसारच ते हे करावं लागेल. परंतु जिथे आता रशियामध्ये चालू केलं आहे व्हॅक्सिनेशन, इट इज अ व्हॉलंटरी थिंग, इट इज नॉट कंपल्सरी. ज्यांना रिफ्यूज करायचं आहे व्हॅक्सिन ते रिफ्यूज करू शकतात की मी घेणार नाही, मला माहीत नाही व्हॅक्सिनचा काय इफेक्ट आहे. आपल्याकडे काय पॉलिसी आहे ते आपल्याला माहीत नाही. परंतु असं आहे की आता एवढा खर्च करून जर कुठची तरी गोष्ट चालू असेल तर ती समाजाच्या भल्यासाठीच चालू आहे असं एक म्हणजे पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस ठेवून आपण जर पुढे गेलो तरच आहे, म्हणजे अदरवाईज थिंग्स विल बी व्हेरी डिफिकल्ट. MR रुबेला MR वॅक्सिनमध्ये आम्ही खूप अनुभव घेतलेला आहे. 2 वर्षापूर्वीपासून खूप विरोध झाला. आम्हाला ग्राउंड लेवलला उतरून सगळं काउन्सिलिंग करावं लागलं, मीटिंग्स घ्यावं लागले. जे काही नेते मंडळीला सरपंच वगैरे असं किंवा धार्मिक जे नेता असतात त्यांना सगळं इन्व्हॉल्व करून आम्ही ते वॅक्सिनेशन केलेलं आहे. विरोध होतो, काही ठराविक ह्याच्यावर होतो विरोध, काही लोक स्वतःहून येतात, काही विरोध करतात, होत असतो. मला तुम्हा दोघांना आता तर आपण कार्यक्रमाच्या अगदी उत्तरार्धात आलेलो आहोत, आता आपण कार्यक्रम संपणार आहे, पण आणखीन एक शेवटचं जाता तर दोघांनाही प्रश्न आहे की तुमची लोक ज्यावेळी डॉक्टर्स जीव तोडून मेहनत घेत आहेत, तुमचा सगळा स्टाफ घेतोय, त्याच्यात सफर होतोय, ही एक गोष्ट आहे. ज्या ठिकाणी पोलीस यंत्रणा, आपला साधा सामान्य पोलीस कर्मचारी दिवस रात्र तो बिचारा रस्त्यावर उभा राहून आपला कुटुंब एका बाजूला टाकून कोरोना रोखण्यासाठी तो आघाडीवर राहतो, हे सगळं आपण बघतोय. म्हणजे आपली यंत्रणा एवढी सफर होताना बघताना पॉलिटिशियन लोक हे जे मोर्चे काढतात, जी आंदोलनं करतात ह्याच काळात,
तुम्ही लोक आमच्या मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगचं सांगतात, तुम्ही स्वतः पाळताय आणि दुसरीकडे तुमच्याच कार्यालयांवर हे मोर्चे येऊन धडकतात. ते स्थानिक नेते मंडळी ज्या पद्धतीने घोषणा देतात त्यावेळी त्यांना बघून तुमच्या मनातली तळमळ काय असते जरा अगदी स्पष्ट शब्दात सांगितली तर कदाचित आम्ही तो काढून टाकू. ऐकायला बरं वाटेल तुमच्या शब्दात. दोघांकडनं पण मला अपेक्षित आहे. त्याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. काय आता करोनाचा काळ आहे तर त्याच्यासाठी जे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करायला पाहिजे ते करायला पाहिजे. त्यांनी पण आमची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. डॉक्टरांच्या विरोधात जे काय गोष्टी घडले, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे काय घडले ते दुर्दैवी आहेत. तसं घडू नये, कुणाकडूनही का होणार ते घडू नये असं प्रत्येक पातळीवर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की बाबा आरोग्य यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा खूप स्ट्रेस लेवलमध्ये काम करतो. अक्षरशः मी फोन त्या काळात घेत होते तर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत माझा फोन चालू असायचा. व्हॉट्सअप मेसेजेस मला बघायला मिळत नव्हते. मी कुणाकुणाचे राहून जायचे. मग ते राग करायचे की फुलं मॅडम आमचं मेसेज बघत नाही. मग असं सगळ्या गोष्टी व्हायची. इकडं आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मोठं एकच होतं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कसं करणं, ट्रीटमेंट कसं देणं, पेशंटचं हे सिस्टम कसं सुरळीत ठेवणं, त्या सगळ्याकडे गोष्टीकडे मी दुर्लक्ष केले होते. कुणाला काय बोलायचं आहे ते बोलू दे, मला शक्यच नव्हतं ते हे करणं. म्हणजे तुम्ही चुकीचं करताय, तुम्ही चुकीचं बोलताय बोलणं मला त्यावेळेस अजिबात शक्य नव्हतं. मी पूर्णपणे इग्नोर केलं, कुणाला काय बोलायचं बोलू दिलं आणि मी माझं जे काम, माझं ध्येय होतं मी ते करत होते. आणि हे जे झालं ते चुकीचं आहे. मला नाही आवडत ह्या गोष्टी करू नये. आपल्याला त्यावेळेस मानसिक आधार द्यायला पाहिजे, सपोर्ट द्यायला पाहिजे की तुम्ही लोक चांगलं काम करताय आणि आम्ही कुठं चुकतो ते आम्हाला बोला. तुम्ही आमची यंत्रणा कुठं चुकते ते आम्हाला सांगा. काही गोष्ट आहे, आता तुमच्या घरी जेवायला आज 5 जण येणार आहेत आणि अचानक 50 लोक आले तर तुम्ही कोलबडणार. काय करू मग त्यावेळेस विचार करायला पण वेळ नसतो. तर तशी परिस्थिती आमची होती आणि त्यावेळेस थोडंसं चुका होतात. त्या चुकां का झाले ते मुद्द्यापर्यंत जावं, मुळापर्यंत जावं की ते का झाले आणि तिथं तुम्ही सुधारणा करा. ह्या गोष्टीला मी फॉलो करते. सर, तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर देताना आणखीन एक त्याच्यावर अगोदरच मी विचारून ठेवतो की सुरुवातीच्या काळात लोकांनी रस्त्यावर येऊ नये, सोशल डिस्टन्स पाळावं, मास्क पाळावं, याच्यासाठी ज्या पद्धतीने पोलिसांनी लाट्या चालवल्या, जी दहशत निर्माण झाली, म्हणजे या नाक्यावर पोलीस आहे दुसऱ्या नाक्यावर कोण या वगैरे वगैरे सगळं हे अचानक बंद कसं झालं. नंबर 1 हे आदेश होते का? आणि हे सगळं बंद झाल्यानंतर सगळे आम्ही लोक सुशालात, म्हणजे एखादी मासे विक्री करणारी टोपली जर बाजारात जर आली तर 50 लोक त्याच्यात होती. सगळे एज्युकेटेड लोक पण फिरतात मार्केटमध्ये बघतोय आपण. हे सगळं आता जे दिसतंय, एका बाजूला आपण दुसरी सेकंड वेव्ह येतो, सुनामी येते म्हणून सगळं सांगतोय, प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे म्हणून सांगतोय आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं लूज झालंय. तुम्हाला वाटतं आता पुन्हा एकदा लाठी हातात घ्यावी लागेल? मैं पहले प्रश्न का आपका उत्तर पहले देता हूँ. प्रोटेस्ट के बारे में आप बोल रहे थे, तो एक्चुअली प्रोटेस्ट ज़्यादा बड़ा कब होता है जब लोग एक्चुअली उसका सपोर्ट करते हैं. और डेमोक्रेसी में मुझे लगता है कि लोगों का जो व्यू है वो बाहर आना चाहिए. चाहे डेफिनेटली पुलिस को या किसी भी डिपार्टमेंट को उससे ज़्यादा काम बढ़ेगा, दिक्कत आएगी, रिएक्शन भी होगा उस पर. बट डेमोक्रेसी तभी एग्जिस्ट कर सकती है अगर लोग अपना व्यू फ्रीली एक्सप्रेस कर पाए. बट व्यू एक्सप्रेस करते टाइम पे लॉ को फॉलो करना है. अगर कोई बीमारी चल रही है, पेंडेमिक चल रही है, तो उसके मुताबिक आपने मास्क पहनना है, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करनी है, तो दैट शुड बी देयर. बट प्रोटेस्ट इन इटसेल्फ इज़ नॉट बैड. बट अगर आप प्रोटेस्ट करते टाइम पे ये सभी चीज़ों को ध्यान रख रहे हुए हैं, सरकार की जो गाइडलाइंस है उसका ध्यान रख रहे हुए हैं, तो देन प्रोटेस्ट शुड बी अ वेलकम प्रोसेस in a democracy because it helps in flourishing of democracy. Second जो लाठी वाला ओके, पर्सनली मेरा ऐसा व्यू है कि लाठीचार्ज अगर कोई भीड़ आपकी नहीं सुन रही है और लॉ के मुताबिक आप प्रोसेस को कर रहे हैं तो देन इट इज़ फाइन. बट जो लोग बेचारे ऑलरेडी विक्टिम हो सकते हैं इस प्रोसेस का, इस बीमारी का विक्टिम हो सकते हैं, अगर हम उन पर अननेसेसरी लाठीचार्ज करेंगे देन इट इज़ नॉट गुड. अभी आज के टाइम पे पुलिस ने काम किया, डॉक्टर्स ने काम किया, सभी लोगों ने काम किया, मीडिया ने बहुत बड़ा काम किया, बट एट द सेम टाइम लोगों ने भी बहुत बड़ा काम किया.
किसी ने कुछ भी किया हो, अगर लोग सपोर्ट ना करते, लोग घर पे ना बैठते, तो कोई भी डिपार्टमेंट, कोई भी सरकार इस बीमारी से लड़ ना पाती। अभी कई बार हमें भी लगता है अगर 2 दिन घर पे बैठना पड़ जाए, तीसरे दिन अपनी मानसिकता बहुत इरिटेशन वाली हो जाती है। तो अभी लोग इतना टाइम घर में बैठ चुके हैं। आपने दिवाली टाइम पे देखा होगा कि लोग घर पे बाहर निकलने के लिए बहाना ढूंढ रहे थे। तो ये मन की परिस्थिति हो चुकी है लोगों की कि बीमारी छोड़िए, हमें बाहर जाना है, बिकॉज वी आर सोशल एनिमल। तो मुझे लगता है इस परिस्थिति को देखते हुए लाठी चार्ज इज नॉट एन ऑप्शन। हाँ, ये हो सकता है कि दूसरा जो आज के डिस्कशन का आपका ही मुद्दा था कि पोस्ट कोविड क्या, मुझे लगता है कि इस बीमारी से लॉ इम्प्लीमेंटेशन करते हुए जो चीज़ें पुलिस को दिक्कतें आई थी, अगर थोड़ा सा उस लॉ को और स्ट्रेंथन किया जा सके ताजो पुलिस के पास अथॉरिटी इस टाइप की बीमारी को टैकल करने के लिए ज़्यादा आ सके, लोगों को मैनेज करने के लिए ज़्यादा आ सके, तो मुझे लगता है कि लाठीचार्ज वाली चीज़ों की ज़रूरत ही नहीं पड़ेगी। तो दैट इज़ अ पॉइंट विच आई वांट टू ड्राइव कि कुछ लॉज को इस बीमारी ने जो हमें मौका दिया है उससे सीखने का, उस कुछ लॉज को अमेंड करके उसको अकॉर्डिंगली एडजस्ट करना चाहिए ताजो जो लाठीचार्ज वाली जैसी चीज़ें हैं जो कि नहीं होनी चाहिए, उससे बचा जा सके। एंड नोट आहे ना, एंड नोट जरा आम्हाला या कोविडमध्ये आत्यंतिक समाधान देणारा क्षण तुम्हाला कोणता लाभला की तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असं एखादं सांगून आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊया, म्हणजे अगदीच त्या ह्याच्यातून मोमेंट ऑफ सॅटिस्फॅक्शन. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत होते आणि तेव्हा अजून प्रायव्हेट सेक्टर सुरू केलेलं नव्हतं. माझ्याकडे खूप VIP पेशंट असायचे किंवा VIP रिलेटेड लोक असायचे. मग त्यांचे कंप्लेंट्स खूप असायचे. सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे, जनरल वॉर्ड, तिथं अटॅच बाथरूम्स वगैरे नाही. सेवा तुम्हाला चांगली मिळणार, ट्रीटमेंट चांगली मिळणार, सगळ्या गोष्टी आहेत. खरं जे प्रायव्हेसी आहे म्हणजे अटॅच बाथरूमची सोय किंवा कमोडच पाहिजे, ह्या गोष्टी थोडं तिथं मला देता येत नव्हतं. आणि 5 स्टार टाईपचं जेवण मी देऊ शकत नाही. तिथं शेवटी शासकीय यंत्रणा म्हणजे त्याची जेवण म्हणजे साधीच असणार आहे, साधं जेवण. तर त्याची जी अपेक्षा होती ते मला देता येत नव्हतं आणि त्याची खूप तक्रारी यायची मला आणि VIP लोकांकडून मला तक्रारी यायची. तेव्हा खूप त्रास व्हायचा. मग मी तेव्हा ठरवले कलेक्टर सरांशी, CM मॅडमशी वगैरे बोलून की आपण प्रायव्हेट आदेश पण आले होते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट सुरू केल्यानंतर पेशंट जेव्हा तिकडे गेले तर ते 50% ताण माझं कमी झालं आणि जे माझे खरे रुग्ण होतं त्यांच्याकडे लक्ष द्यायला मी म्हणजे सक्षम झालं, म्हणजे वेळ मिळायला लागला मला. ते एवढं मोठं रिलीफ होतं ना, तुम्हाला मी काय सांगू की झोपले मी व्यवस्थित त्या काळात. त्या काळानंतर प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू झाल्यानंतर एवढी शांत झोप मिळाली मला. आणि त्याच्यानंतर सप्टेंबरचं जे वेव्ह संपलं आणि ऑक्टोबरमध्ये कमी केसेस येत गेले, ते दुसरं रिलीफ होतं की आता थोडे पेशंट्स कमी येत आहेत. आता एवढं गणपती उत्सवानंतर एक वाईट अनुभव होता, दिवाळी उत्सवानंतर पण तेच असेल म्हणून अशी जरा मनामध्ये भीती होती. खरं आता येतात केसं 20-17 थोडेसे वाढलेत, आता हे कदाचित संपेल. तर ते पण एक समाधानाची बाब आहे की आता तेवढं पीक नाही. आता एवढं पर्यटक वगैरे येत आहेत रत्नागिरीमध्ये, तरी मला 17-18 केसेस येत आहेत. मुझे लगता है अगर मैं इस जर्नी को थोड़ा सा गौर से देखने की कोशिश करूं तो हम सभी ने विटनेस किया एक पल था जब माइग्रेंट्स जो अपने घर से दूर रुके हुए थे, घर जाने के लिए बहुत ही जब खौफ का माहौल था, घर वापस जाने के लिए लंबी दिन रात चल के, कुछ लोग चल के वापस जा रहे थे. तो ऐसा ही मौका, तब हम स्टार्टिंग में पता नहीं था क्या करना है, अलाउ करना है नहीं करना है, फैसिलिटीज़ हैं या नहीं है. तो स्टार्टिंग में कुछ लोग जब अप्रॉक्सीमेटली 1.5 दिन के सफ़र के बाद जब हमें मिले तो सड़क पे गिर गए आने के बाद. तो उन लोगों को इकट्ठा करके उनके टेस्ट करवा के, उनको खाना पाना खिला के, उनको सेटिस्फेक्शन दे के, तसल्ली दे के कि अभी ठीक है, कुछ नहीं है, जो आप चाहते हैं वैसे होगा. तो दोज पीपल वर एक्चुअली, बाकी लोग किसी ना किसी का, अगर हम लोकल रहते हैं तो किसी ना किसी का कोई ना कोई कनेक्शन रहता है, हम अपने कनेक्शन को यूज़ करके चीज़ें थोड़ी सी अपने लिए ईजी हो जाती हैं. लेकिन जो माइग्रेंट रहता है, जो अपने घर से 1000 किलोमीटर्स दूर है, 2000 किलोमीटर्स दूर है, तब जब हमने उनकी हेल्प की, हम उसके कुछ दुख को कम कर पाए. आई थिंक दैट वाज मोस्ट सेटिस्फाइंग एक्सपीरियंस फॉर मी.
कसं आहे की कुठचाही पेशंट जाताना जेव्हा मला थँक्यू म्हणून जातो ना, तो सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स असतो, सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स असतो. पण ह्या ह्याच्यात कोविडमध्ये म्हणजे मला म्हणजे आय वॉज हंबल्ड बाय एक IC मध्येच डेथ झाली होती आणि ठीक आहे आम्ही डिक्लेअर केलं, आय वॉज जस्ट कमिंग आउट. नातेवाईकांनी मला थांबवलं, नाही म्हणजे डॉक्टर जाऊ दे पेशंट गेला, पण तुम्ही खूप मेहनत घेतली, आम्ही तुमची मेहनत मी बघितली आहे, त्यामुळे गेला तर मला म्हणजे गेला याचं दुःख आहे, पण तुम्ही खूप मेहनत घेतली याचं मला समाधान आहे. आय वॉज लाईक की फाईन, वी हॅव डन अवर जॉब. म्हणजे एवढा अंडरस्टँडिंग नातेवाईक मिळणं खूप 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 समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे एवढंच एक 80% लोकांना जरी हे कळलं की डॉक्टरचं समाधान काय असतं, तरी खूप सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होते. धन्यवाद. आपण सर्वांचा म्हणजे व्यासपीठाच्या या बाजूला आणि व्यासपीठाच्या त्या बाजूला असं बसलेल्या सर्वांचा एक कॉमन गोल आहे, ते म्हणजे समाजहित. आणि तुम्ही सरकारी नोकरीत असून जे काम करत आहात, आम्ही खाजगी नोकरीत असून तेच काम करतो आहे की जे समाजाचं हित व्हावं. यापेक्षा वेगळा कोणताही मुद्दा आपल्या डोळ्यासमोर नाही. आणि ते सगळं काम करत असताना अख्ख्या मानवजातीसमोर उभं राहिलेलं जे संकट आहे त्याच्यावर आज आपण चर्चा केली, बोललो. आणखीन पुढे काय आहे अशा संदर्भात काही आम्ही अंक काढला आणि तुम्ही काही मतं व्यक्त केली त्या सगळ्या लढाईतल्या अनुभवांची. खूप चांगलं वाटलं अशासाठी की लढाई जरी जोराची असली, अखंड अविश्रांत परिश्रमाची असली, तरी त्यात सुद्धा कुठे ना कुठे जरी एका कोपऱ्याला उभं राहून विश्रांती घेण्याचा, श्वास घेण्याचा मुद्दा असतो. तसा हा श्वास घेण्याचा आपला मुद्दा आहे सगळ्यांचा. आणि या वेळेत आपण काही ना काही मुद्दे असे एकमेकांशी एक्सचेंज केले. मला खूप चांगलं वाटलं की जिल्हा शल्यचिकित्सक फुले मॅडम इथे आल्या, सगळं मनातल्या बोलल्या. काही त्यांनी सगळ्यांच्या इथे लक्षात आलं की काही राखून ठेवलं आहे, काही इकडचं बोललं आहे, काही तिकडचं बोललं आहे, डिप्लोमॅटिक ते त्यांच्या स्वभावातलं नाही. त्यामुळे त्या सगळं जे काही आहे ते सगळे इथे बोलले. डॉक्टर फडके हे तर त्यांच्या शाळेच्या अवस्थेत, कॉलेजच्या अवस्थेत केव्हाही मला काही विचार माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला सांगायला तयार आहे, अशी त्यांची काय म्हणायची जडणघडण झालेली आहे. तीच त्यांची आज स्पेशालिस्ट म्हणून असल्यावरही अवस्था तीच आहे. आणि त्याचा लाभ आपल्याला सर्वांना विचारांच्या रूपाने ऐकून झाला. मला खूप चांगलं वाटलं. आमच्यातर्फे सगळ्यांच्यातर्फे रिडिंग केलं शेखर सरांनी, कोकण विभागाचे संयोजक आहेत आणि सिंधुदुर्गावरती प्रमुख आहेत. SP सरांचा एक मी आभार अशासाठी मानतो की रत्नागिरीची खूप त्यांना दिवस झाले आहेत, खूप वर्ष झाले आहेत असं नाही आहे, पण तरीसुद्धा थोडक्या दिवसात त्यांनी रत्नागिरीचा परिचय करून घेतला आहे. आणि पोलीस दलाची बाजू, आणखी प्रशासनाची बाजू अधिक समर्थपणे सगळ्यांसमोर मांडली. सगळ्यांना समजून घेण्याची त्यांची जी कौशल्य आहे ते खूप चांगलं आहे. मी त्या सगळ्यांच्या साठी तरुण भारत भेट देण्याचा हे करतो. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.